विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये. पहा, आपण सुरू केलेली अंतिम वार ही सिरीज याचा दुसरा हा भाग असणार आहे. याच्यापूर्वी भूगोलाचा 2020चा पेपर आपण 2020चा एमपीएससीचा कंबाईन ग्रुप बी चा पेपर आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. दुसरा म्हणजे 2021चा पेपर आणि त्याच्यामध्ये असणारे भूगोलाचे प्रश्न तुमच्या समोर आहेत. त्याचं विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. विश्लेषण पाहत असताना जर का क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असेल किंवा एखादी नोट्स तुम्ही असू दे तुमच्याकडे, नोट्समध्ये ही माहिती फक्त अपडेट करत चला. ठीक आहे. क्वेश्चन आधी वाचा, त्याच्यानंतर ऑप्शनकडे जाऊया आणि डिटेलमध्ये विश्लेषण पाहूया. पहा, पहिला प्रश्न होता तुमच्याकडे की महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग रिकामी जागा आहे. आता त्याच्यामध्ये उत्तर काय होतं, डायरेक्टली आन्सर सांगतो, मग त्याचं बॅकग्राऊंड सांगतो. आन्सर होतं याचं करेक्ट की नॅशनल हायवे 44 NH44 हा तुम्हाला भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग पाहायला भेटतो. कुठून कुठपर्यंत रन उत्तर येतो पहा, इन्फॉर्मेशन पाहू. याच्यामध्ये पहिला कोणता बोलतोय आपण, NH44. ठीक आहे. NH44 नॅशनल हायवे 44 कुठून कुठपर्यंत, तर जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर पासून ते कन्याकुमारी म्हणजे तामिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला हा पाहायला भेटेल. ठीक आहे. कुठे J&K म्हणजे जम्मू काश्मीर इथून श्रीनगर ते तामिळनाडू तील कन्याकुमारीपर्यंत यालाच तुम्ही काय म्हणता रे, तर याला आपण नॉर्थ साऊथ कॉरिडॉर असं म्हणतो. कारण नॉर्थपासून साऊथकडे तुम्हाला रन होताना दिसतो, नॉर्थ साऊथ कॉरिडॉर असं म्हणून सुद्धा ओळखतो त्याला. आता त्याची जर का एकूण लांबी पाहाल तर एकूण लांबी जवळजवळ तुम्हाला पाहायला भेटेल की 3745 किलोमीटर आहे म्हणून. ठीक आहे. एकूण लांबी किती असणार आहे याच्यामध्ये, 3745 किलोमीटर त्याची एकूण लांबी. आणखी काय वैशिष्ट्य आहे याचं, तर हा जो नॅशनल हायवे 44 आहे याचं नाव म्हणजे पूर्वीचा जो नंबर आहे याचा NH44चा पूर्वीचा नंबर म्हणजे जुना नंबर जो आहे तो काय आहे, तर NH7 हा आपण त्याचा जुना नंबर पाहतो. ठीक आहे. कोणता, NH7 हा काय होता, जुना नंबर, हा होता जुना क्रमांक. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, किती राज्यांमधून जाताना दिसतो तो आपल्याला NH44, तर जवळपास तुम्हाला 11 राज्यांमधून जाताना दिसेल आणि 11 राज्यांमधील जवळपास 30 सिटीजना तो कनेक्ट करतो. महत्त्वाचे 30 शहरं त्याच्यामध्ये कनेक्ट होतात. ठीक आहे. महाराष्ट्रामधून जातो का, किंवा महाराष्ट्रामधील कोणतं इम्पॉर्टंट शहर याच्यामध्ये कनेक्ट होतं का, तर हो. पहा, नागपूर जे शहर आहे आपलं, नागपूरमधून तुम्हाला जाताना दिसेल. ठीक आहे. पहा, हा एक पॉईंट याच्यामध्ये मेन्शन करू आपण. 11 राज्ये त्याच्यामध्ये असणारे 30 शहर. आणि एक पॉईंट काय सांगितलं तुम्हाला याच्यात, महाराष्ट्रातला कोणतं शहर येतं इन्क्लूड होतं, तर नागपूरमधून तुम्हाला हा जाताना दिसेल. ठीक आहे. नागपूर जे शहर आपलं त्याच्यामधून जातो. आणखी 2-3 एक त्याच्यामध्ये पाहू आपण. पहा, कोणते बोललो आपण, NH44च्या बद्दल एक बोललो. त्यानंतर पहा, दुसरा जो इम्पॉर्टंट तो म्हणजे NH27च्या बद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन सांगतो तुम्हाला. NH27 म्हणजे कोणता, इथे मेन्शन करू आधी, NH27. आता हा कोणता, जसं तुम्ही याला नॉर्थ साऊथ कॉरिडॉर म्हटलं, इथे जो नॅशनल हायवे NH44 आहे याला तुम्ही नॉर्थ साऊथ कॉरिडॉर म्हटलं म्हणजे तुम्हाला उत्तरेपासून तर दक्षिणेकडे तो रन होताना दिसेल. तसा NH27 हा तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे रन होताना दिसतो. ठीक आहे. ईस्ट वेस्ट कॉरिडॉर त्याला आपण म्हणतो. म्हणजे आता हा जर का पाहिलं, आधी लोकेशन पाहूया, कोणत्या राज्यामधून कोणत्या ठिकाणी. ठीक आहे. आसाममधील सिलचर पासून ते गुजरातमधील पोरबंदर पर्यंत तुम्हाला हा जाताना दिसेल. ठीक आहे. कुठून, आसाममधील कोणतं, सिलचर ते गुजरात, जे लिहितो फक्त, गुजरातमधील कोणतं, पोरबंदर इथपर्यंत तुम्हाला तो रन होताना दिसतो. ठीक आहे. यालाच तुम्ही काय म्हणता, तर याला आपण ईस्ट वेस्ट कॉरिडॉर म्हणतो. ईस्ट वेस्ट कॉरिडॉर. ठीक आहे. EW कॉरिडॉर म्हणजे ईस्ट वेस्ट कॉरिडॉर, फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवाल तुम्ही. आता पहा, याची जर का एकूण लांबी तुम्ही पाहिली, आता याच्यात एक लॉजिक असं लक्षात ठेवा तुम्ही थोडंसं, की या नंबरमध्ये म्हणजे NH27 मध्ये तुम्हाला 7 हा नंबर खूप जास्त रिपीट होताना दिसेल. ठीक आहे. पहा कसा, NH27 मध्ये 7 पाहायला भेटेल. एकूण लांबी जर का म्हटली याची इथे एकूण लांबी, तर एकूण लांबी तुम्हाला या हायवेची पाहायला भेटते, ती म्हणजे जवळपास 35, पहा याच्यामध्ये पाहायला भेटते 2507 किलोमीटर. ठीक आहे. एक मिनिट फक्त, याची जी एकूण लांबी आपण पाहतो ती किती पाहतो, तर 3507 सॉरी. ठीक आहे. पहा किती याच्यामध्ये 3507 किलोमीटर आपण एवढी एकूण लांबी पाहतो. 3507 किलोमीटर.
ठीक आहे. त्यानंतर पहा 35 ते 7 किलोमीटर. आणखी एक पॉईंट सांगितला तुम्हाला, इथे एक 7 रिपीट झाला. त्यानंतर किती राज्यांमधून जातो असं जर का विचारण्यात आलं तर काय सांगणार, जवळपास 7 राज्यांमधून जाताना दिसेल तुम्हाला. हा किती राज्यांमधून जातो, याच्यामध्ये 7 राज्यातून जातो. ठीक आहे. एवढं NH27च्या बद्दल. कारण की हे दोन्ही इम्पॉर्टंट का बरं होते, विचारला NH44 होता, नॉर्थ साऊथच्या बद्दल विचारला होता, पण आणखी लक्षात असू द्या एक स्टेप पुढे ईस्ट वेस्ट कॉरिडॉरच्या बद्दल म्हणजे NH27च्या बद्दल. पहा ऑप्शनमध्ये आणखी एक नॅशनल हायवे तुम्हाला दिलेला होता. ठीक आहे. त्याच्याबद्दल सुद्धा 1-2 पॉईंट्स फक्त डिस्कस करू. तो म्हणजे कोणता, पहा इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये एक NH48 सुद्धा दिलेला होता रे. ठीक आहे. त्याच्याबद्दल माहिती पहा. NH48 हा तुम्हाला मेनली कोणत्या 2 सिटीज कनेक्ट करताना दिसतो, तर दिल्ली त्याच्यापासून ते चेन्नईपर्यंत तुम्हाला हा रन होताना दिसेल. पण व्हाया महाराष्ट्र जातो हा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारा आपला जो मुंबई आहे, मुंबईला सुद्धा तो मध्ये घेतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो व्हाया महाराष्ट्र. ठीक आहे. पहा कोणता होता हा, आपण बोलतोय इथे NH48 बद्दल. NH48 कुठून कुठपर्यंत, दिल्ली चेन्नई, दिल्ली चेन्नई. ठीक आहे. पण व्हाया मुंबई. हे सर्व जे नॅशनल हायवेज आहेत हे तुम्हाला फोटोमध्ये दाखवतो मी. ठीक आहे. एक्झॅक्टली कुठून कुठपर्यंत किंवा कशा पद्धतीने ते तुम्हाला रन होताना दिसतात. दिल्ली चेन्नई तुम्हाला जाताना दिसेल. त्याच्यानंतर याची जर का तुम्ही एकूण लांबी बघितली तर हा तुम्हाला जवळपास 2807 किलोमीटर लांबीचा दिसेल रे. एकूण लांबी किती आहे याच्यामध्ये, एकूण लांबी याच्यामध्ये जवळजवळ 2807 किलोमीटर एवढी याची एकूण लांबी असणार आहे. ठीक आहे. हे 2-3 फक्त याच्यामध्ये नॅशनल हायवेज तुम्ही लक्षात ठेवा, NH44, NH27 आणि NH48. ठीक आहे. पहा इमेजमध्ये दाखवतो अशा पद्धतीने लक्षात घ्या. याच्यामध्ये जे वेगवेगळ्या कलर्समध्ये दिलेले ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिला जो येलो कलरमध्ये दिसत असेल तुम्हाला, तो श्रीनगरपासून कनेक्ट होतो किंवा श्रीनगरपासून सुरू होतो ते कन्याकुमारीपर्यंत जाताना दिसतो आपल्याला. तो म्हणजे कोणता, तर याला तुम्ही कोणता म्हणणार, हा आहे आपल्याकडे NH44. ठीक आहे. त्यानंतर पहा दुसरा आपण NH27च्या बद्दल एक बोललो, बरोबर. NH27 म्हणजे कोणता, की जो तुम्हाला आसाममधील सिलचरपासून ते अगदी आपल्या गुजरातमधील पोरबंदरपर्यंत कनेक्ट होताना दिसेल. हा कोणता असणार आहे, NH27. त्यानंतर पहा आणखी एक डिस्कस केला होता, रेड कलरमध्ये एक मार्क केलेला दिसतोय तुम्हाला, दिल्लीपासून ते जवळपास चेन्नईला कनेक्ट करणारा कोणता, की जो मुंबईच्या व्हाया जातो, म्हणजे व्हाया मुंबई जातो, तो म्हणजे कोणता, तर हा आपण पाहिला NH48. आता आणखी एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की रेड कलरमध्ये काहीतरी 4 रस्ते दिसत आहे की जे 4 सिटीजना कनेक्ट करताय. कोणत्या कोणत्या 4 सिटीज आहेत पहा. पहिली आहे त्याच्यामध्ये दिल्ली, दुसरी आहे त्याच्यामध्ये मुंबई, तिसरी आहे त्याच्यामध्ये चेन्नई आणि चौथी तुम्ही पाहतात ती म्हणजे कोलकाता. ह्या 4 ज्या इम्पॉर्टंट सिटीज आहेत आपल्या भारतामध्ये, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता, या चौघांना कनेक्ट करणारे जे नॅशनल हायवेज आहेत त्यांना आपण काय म्हणतो रे, तर त्यांना तुम्ही म्हणता गोल्डन क्वाड्रिलॅटरल्स. ठीक आहे. काय म्हणत असतात तर पहा इथे मेन्शन सुद्धा केलेलं आहे. काय म्हणतो आपण त्याला, त्याच्यापासून एक क्वाड्रिलॅटरल म्हणजे एक चौकोनाकृती आकार तुम्हाला तयार होताना दिसतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, तर गोल्डन क्वाड्रिलॅटरल असं म्हणत असतो म्हणजे. ठीक आहे. पहा इथपर्यंत झाला तुमचा याचा डेटा. पण एक स्टेप आणखी समोर जातो आणि एक मजेदार गोष्ट सांगतो तुम्हाला, ती म्हणजे काय, की नेमके हे नॅशनल हायवेजना नंबर कसे दिले जातात. एकदम शॉर्टमध्ये सांगतो पण समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. पहा हे तर पाहिलं तुम्ही NH27 आहे, NH44, NH48. पण जर का प्रश्नामध्ये आलं समजा जुळामध्ये आणि 2-3 नॅशनल हायवेज तुम्हाला 4-1 नॅशनल हायवेज दिलेले आहे आणि कोणत्या सिटीजना कनेक्ट करतात हे जर का आपल्याला दिलेलं आहे, तर कसं सॉल्व्ह करायचं, थोडंसं कसं लॉजिक आपण लावू शकतो, त्याच्यासाठी हा कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. त्यासाठी आपण काय यूज करू, एक ब्लँक मॅप यूज करतो मी, त्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. पहा याच्यामध्ये आपण काय करूया, नॉर्थ, मी इंग्लिशमध्ये लिहिताना सध्या नावं लिहितो, नॉर्थ, त्यानंतर इकडे साऊथ, त्यानंतर इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट. ठीक आहे. म्हणजे मराठीमध्ये म्हटलं गेलं तर इकडे उत्तर तुम्ही म्हणणार, इकडे दक्षिण, इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम. ठीक आहे. पहा लक्षात घ्या. आता याच्यात काय होतं, आधी जे उभे तुम्हाला जाताना दिसतात नॅशनल हायवेज त्याच्याबद्दल आपण आधी बोलू. ते म्हणजे काय, जे नॅशनल हायवेज तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना दिसतील, कोणते, उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे ज्याच्यामध्ये पहा NH44 आपण पाहिला, NH48, हे काय होत होते, उत्तरेकडून दक्षिणेकडे होत होते. तेव्हा अशा नॅशनल हायवेजना आपण त्याच्यामध्ये बरोबर इवन नंबर्स आपण देत असतो. इवन नंबर्स म्हणजे कोणते, समक्रमांक त्याला तुम्ही म्हणता. कोणते, यांना कोणते नंबर देणार आपण, समक्रमांक म्हणजे कोणते, इवन नंबर्स त्यांना तुम्ही देणार.
आणि जर का विचारलं गेलं ईस्टपासून जे वेस्टकडे जातात असे नॅशनल हायवेज की जे ईस्टपासून वेस्टकडे जातात त्यांना आपण कोणते नंबर्स देतो, तर यांना आपण ऑड नंबर्स देतो रे. ऑड नंबर्स म्हणजे कोणते, विषम क्रमांक आपण यांना देतो. कोणते क्रमांक देतो, विषम क्रमांक. म्हणून तर पहा तुम्ही NH27 जो होता विषम नंबर दिसतो आपल्याला 27 आणि ईस्टपासून तुम्हाला वेस्टकडे जाताना दिसेल तो, बरोबर आहे. आसाममधील सिलचरपासून तर गुजरातमधील पोरबंदर. आणि जे दोन पाहिले आपण की जे उभे रन होत होते म्हणजे नॉर्थकडून साऊथकडे जात होते, उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होते, त्यांना दोन्ही नॅशनल हायवेजना काय पाहिलं तुम्ही, तर आपण त्याला इवन नंबर्स पाहिले, बरोबर आहे, समक्रमांक पाहिले. आणखी एक स्टेप समोर जाऊ. आता इथपर्यंत तर लक्षात आलं, मग ते नंबर्स वाढत कसे जातात, कमी कसे होत जातात. पहा काय म्हटलं मी तुम्हाला, पहिला कन्सेप्ट आपल्या लक्षात आला की या अशा डायरेक्शनमध्ये जे रन होत आहे म्हणजे N to S म्हणजे नॉर्थपासून ते साऊथकडे जे जात आहे ते तर इवन आहेत, एवढं तर समजलं आपल्याला. पण लक्षात घ्या त्याच्यातही एक कन्सेप्ट असा आहे की जसे जसे हे नॅशनल हायवेज म्हणजे आता हे पूर्ण जे नेटवर्क आहे ते तुम्हाला अशा स्वरूपातलं पाहायला भेटेल, ठीक आहे. असं काहीतरी ते नेटवर्क असेल. म्हणजेच की बाबा जेव्हा हे रन होत असतात नॉर्थपासून साऊथकडे, पण जसे जसे हे वेस्टकडे जातात रे, जसे जसे हे काय होतात वेस्टकडे जातात, इकडे आपला जो वेस्ट आहे म्हणजे जसे जसे पश्चिमेकडे जातात तसे तसे नंबर्स वाढत जाताना दिसतील तुम्हाला. म्हणजे उदाहरणासाठी काय की बाबा इकडे तुम्हाला कमी इवन नंबर असलेला नॅशनल हायवे पाहायला भेटेल. म्हणजे इथं 2 असेल, इथं कुठेतरी 4 असेल, इथं कुठेतरी 8 असेल. इथे तुम्ही पाहिला NH44 याच्या बाजूला तुम्हाला रन होताना दिसते असा, तो म्हणजे NH48. म्हणजेच काय की हे असे उभ्या स्वरूपामध्ये तर रन होतातच, पण जसे जसे हे वेस्टकडे जातील तसे तसे यांचे नंबर्स काय होत जातील, वाढत जाताना दिसतील तुम्हाला. याचं सिग्निफिकन्स सांगतो मी तुम्हाला की नेमकं आपल्याला कसंही उपयोगी पडेल. आधी लक्षात आलं का, N to S म्हणजे कोणता, इवन नंबर, आणि जसे जसे वेस्टकडे जातील तसे तसे नंबर्स वाढत जातील. दुसरा जो कन्सेप्ट आपण पाहिला तो म्हणजे यांचा ईस्टपासून वेस्टकडे जाणारा, ठीक आहे. ईस्टपासून वेस्टकडे जे नॅशनल हायवे जातात, आता हे नेटवर्क कसं पसरलेलं असेल, अशा स्वरूपामध्ये पसरलेलं दिसेल तुम्हाला, बरोबर आहे. पूर्ण आपल्या भारतामध्ये ईस्टपासून वेस्टकडे जाणारे काही नॅशनल हायवेज असतील. आता याच्यात लॉजिक कसं आहे की वेस्टकडे तर गेले, बरोबर आहे, ऑड नंबर्स तर तुम्ही त्यांना दिले, विषम क्रमांक तर दिले, पण जसे जसे हे साऊथकडे जातील, जसे जसे हे साऊथकडे तुम्हाला जाताना दिसेल तसे तसे यांचे नंबर सुद्धा वाढत जातात. म्हणजेच काय, उदाहरणार्थ इकडे 3 आहे तुमच्याकडे आणि इकडे 7 आहे, इथे 27 आहे, तर इथे खाली कुठेतरी अंदाज असू शकते की तुमच्याकडे 33 वगैरे असेल, त्यानंतर इथे 37 वगैरे असेल, ठीक आहे. हे उदाहरणासाठी सांगतोय बरं का. म्हणजेच काय की जसे जसे साऊथकडे जातील तसे तसे यांचे नंबर सुद्धा वाढत जातात. हे दोन लॉजिक फक्त लक्षात ठेवा. जेव्हा नॉर्थ टू साऊथ जाणार आहे तेव्हा इवन नंबर्स असले पाहिजे, पण वेस्टकडे जाताना नंबर्स वाढतील. आणि जो ईस्टपासून वेस्टकडे जातोय पण जसे जसे साऊथकडे जात आहेत तसे तसे त्यांचे सुद्धा नंबर तुम्हाला वाढताना दिसतील. राहील का इथपर्यंत लक्षात? अरे कन्सेप्ट आला की नाही आला लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. आता पहा याचा वापर कसा होऊ शकतो आपल्याला, जेव्हा जोड्याजुळवामध्ये तुम्हाला असं काही दिसेल, फॉर एक्झाम्पल मी इथे घेताना घेतो 44 आहे 27 आहे, हे दोन आपण आता जस्ट पाहिले समजा, ठीक आहे. 44 आहे म्हणजे हा कोणता आहे, इवन असला पाहिजे. 27 आहे म्हणजे हा कोणता आहे, ऑड असला पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सिटीज दिलेल्या राहतील, बरोबर आहे. सिटीजमध्ये कुठेतरी राहील, फॉर एक्झाम्पल सिटीजमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की इथे कुठेतरी आपला श्रीनगर ते कन्याकुमारी आहे म्हणून. आणि ऑडमध्ये इथे दुसरा ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल, हा पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल की सिलचर आणि पोरबंदर आहे म्हणून, पोरबंदर आहे, ठीक आहे. असे जर का ऑप्शन राहिले तर मग काय लॉजिक लावलं जाईल, बाबा NH44 आहे, इवन आहे, म्हणजे हा ऑब्व्हियसली कसा असणार आहे तुमचा, नॉर्थपासून साऊथकडे जाणार असणार. आणि नॉर्थ साऊथमध्ये ह्या दोन सिटीज तुम्ही कनेक्ट होताना नाही पाहत का, श्रीनगर ते कन्याकुमारी हे नॉर्थ साऊथ रन होते. असे लॉजिक तुम्ही लावू शकता. त्याच्यासाठी हे सगळा कन्सेप्ट होता बरं का. आता हा जो वाहतुकीचा किंवा नॅशनल हायवेचा कन्सेप्ट आहे याच्यावर एक सेपरेट लेक्चर आपण घेऊ शकत होतो म्हणजे, पण या प्रश्नातच तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कन्सेप्ट लक्षात आला असेल, ठीक आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे त्याच्यामध्ये. आय होप की इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. NH44, NH48, NH27 आणि तो कन्सेप्ट त्याच्या मागे असणारा, ठीक आहे. चला पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे की औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांना घेऊन वेगवेगळे जिल्हे दिलेले आहे आणि वेगवेगळ्या औद्योगिक आपल्याला क्षेत्र दिलेलं आहे. त्यामध्ये पहा याचं डायरेक्टली आन्सर सांगतो आधी, त्याच्यानंतर मग आणखी कोणते कोणते पाहू. पहिला नाशिक होतं, त्याच्यामध्ये दुसरा कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद. याच्यामध्ये असणाऱ्या जे नागपूरमधलं तुम्ही एक ऐकलं असेल, नागपूरमध्ये तुम्ही बोटीबोरी हे एक पाहता औद्योगिक क्षेत्र, बरोबर आहे. क मध्ये ऑप्शन नंबर 1 पाहिजे होतं तुमच्याकडे, क मध्ये 1 याच ठिकाणी आहे. करेक्ट आन्सर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 राहिलं असतं. मग पहा अ मध्ये 3 आलं, म्हणजेच नाशिकमध्ये कोणता, विंचूर तुम्ही पाहता. नंतर कोल्हापूरमध्ये आपण पाहतो हुपरी आणि लास्टमध्ये
छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादमध्ये शेंद्रा हे आपण औद्योगिक क्षेत्र पाहतो. पण इथपर्यंत थांबायचं का? एक स्टेप समोर जाऊया. आणखी महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत म्हणजे महत्त्वाचे जिल्हे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र आहेत त्यांच्याबद्दल आपण एकदा माहिती पाहूया. ठीक आहे, पहा इथे औद्योगिक क्षेत्र. आता माझ्यासोबत तुम्ही काही 4-5 जिल्ह्यांचे नावं एक मेन्शन करा आणि त्याच्यामध्ये असणारे औद्योगिक क्षेत्र आपण पाहू. जसं की सगळ्यात पहिला जिल्हा त्याच्यामध्ये मेन्शन करा, पुणे जिल्हा आपण लिहू. आता पहा पुणे जिल्ह्यामध्ये असणारे वेगवेगळे जे औद्योगिक क्षेत्र आहेत त्याचे नावं तुम्ही ऐकले असतील. जसं की पुण्यामध्ये तुम्ही पाहता, ठीक आहे, पिंपरी चिंचवड हे औद्योगिक क्षेत्र आपण पाहतो. त्याच्यामध्ये कोणतं इथे मेन्शन करू, पिंपरी चिंचवड. त्यानंतर पहा रांजणगाव तुम्ही ऐकलं असेल, रांजणगाव. त्यानंतर तळेगाव आपण ऐकलं असेल, तळेगाव. त्यानंतर चाकण एक क्षेत्र ऐकलं असेल तुम्ही, चाकण. ठीक आहे, हे काय तर पुण्यामध्ये असणारे विविध औद्योगिक क्षेत्रे. याच्यानंतर पहा दुसरं एक मेन्शन करू, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे, छत्रपती संभाजीनगर. आता पहा संभाजीनगरमध्ये कोणते चिकलठाणा एक याच्यामध्ये पाहायला भेटतं आपल्याला. चिकलठाणा लिहा माझ्यासोबत, चिकलठाणा. त्यानंतर पहा याच्यामध्ये आणखी पैठण एक येतं, पैठण एक आपण पाहतो. बरोबर आहे, चिकलठाणा आहे त्याच्यामध्ये पैठण आहे. आणखी पहा त्याच्यामध्ये वाळुंज एक तुम्ही ऐकलं असेल, वाळुंज हे एक आपण पाहतो. बरोबर आहे, असे 2-2, 3-3 लक्षात ठेवा. आले पुढे जर का जुळवासाठी तर तिथे स्पेसमध्ये बाजूला लिहून ठेवा फक्त तुम्ही. त्यानंतर पहा छत्रपती संभाजीनगर नंतर नाशिक एक लिहूया. नाशिकमध्ये असणारे कोणते याच्यामध्ये आपण पाहतो पहा सातपूर आहे. इथे सातपूर MIDC नाव ऐकलं असेल, सातपूर. त्याच्यानंतर इकडेच तुम्ही पाहता माळेगाव. त्यानंतर आपण पाहतो इकडे पालखेड आणि एक सायने म्हणून आहे पहा, सायने. ठीक आहे, हे विविध औद्योगिक क्षेत्र आपण नाशिकमध्ये पाहतो. आणखी एक लास्टमध्ये लिहूया पहा, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे, कोल्हापूरमध्ये गडहिंग्लज एक येतो पहा. इथे औद्योगिक क्षेत्र गडहिंग्लज. त्याच्यानंतर आपण पाहतो पहा इथे शिरोली, इचलकरंजी एक येतं याच्यामध्ये, इचलकरंजीच्या बद्दल विशेष सध्या इचलकरंजीच्या बद्दल काय सांगू शकतो की 28वी महानगरपालिका आहे. जून 2023 मध्ये महानगरपालिकाचा दर्जा मिळाला होता. आणि ऑप्शनमध्ये तर आहेत एक लिहिलेला, पण तरी एकदा मेन्शन करून घ्या. नागपूरमध्ये कोणतं तर बुटीबोरी, हे महत्त्वाचं थोडंसं. ठीक आहे, नागपूरमध्ये बुटीबोरी. हे विविध औद्योगिक क्षेत्र आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतो. ठीक आहे, आला कधी जुळवासाठी तर एवढा डेटा त्याच्याशी रिलेव्हंट लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पहा पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. आणि पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना अशी आशा बाळगतो. ठीक आहे, पहा पुढे नेक्स्ट क्वेश्चन, औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहे? ठीक आहे, याच्याबद्दल तुम्हाला विचारलं गेलेलं होतं. आता पहा प्रश्न काय दिलेला तुम्हाला, याच्यातही अचूक पर्याय निवडा. हे आधी याच्यावर फोकस करायचं आपल्याला. अचूक पर्याय म्हणजे कोणता की जे बरोबर आहेत, अगदी बरोबर तुम्हाला वाटतात. पहा सगळ्यात पहिलं सुनियोजित आणि हरितपट्टीयुक्त स्मार्ट शहर आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, बरोबर आहे हे वाक्य एक. त्यानंतर ऑरिक हे संक्षिप्त रूप आहे त्याचं. आता अशा वेळी काय करायचं, जर का शॉर्ट फॉर्म्सला घेऊन थोडासा डाऊट असला की हे ऑरिक आहे की नाही आहे, तर त्यावेळेला इंग्लिशमधून तुम्ही क्वेश्चन रेफर करू शकता. आता पहा इथे द सायलेंट फीचर्स ऑफ औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी असं विचारण्यात आलेलं आहे. आता याचा जर का तुम्ही शॉर्ट फॉर्म पाहाल, ठीक आहे, याचा जर का आपण शॉर्ट फॉर्म पाहू तर इथेच AUR त्यानंतर I आणि C इथेच तुमचं शॉर्ट फॉर्म तयार होतं. म्हणजे इथेच ते वाक्य तुम्हाला भेटलं असतं. औरंगाबादमधला AUR, इंडस्ट्रियलमधला I एक घेतला आणि सिटीमधला C एक घेतला. बरोबर आहे, ऑरिक हे ऑटोमॅटिक तिथं शॉर्ट फॉर्म तुम्हाला तयार होताना दिसेल. म्हणजे ऑप्शन नंबर बी जे होतो, सब ऑप्शन बी, हे सुद्धा त्याच्यामध्ये करेक्ट होतं. तिसरं, प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये होती. आता विचार करा तुम्ही. आणि एक लास्ट वाक्य, याला एकदा स्टँड बायवर ठेवूया आपण. ठीक आहे, याला काय करू, स्टँड बायला ठेवू, शांततेत बोलू याच्यावरती.
पण दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा किंवा कॉरिडॉरचा भाग आहे. आता याच्यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की हे एका प्रकारे ट्रिक आपल्याला दिलेली आहे थोडीशी, की म्हणजे काय की जेव्हा केव्हा ऑप्शन तुम्ही एखाद्या ब्रॅकेटमध्ये वगैरे पाहता तेव्हा मॅक्सिमम टाइम ते उत्तर असतं, आपण असं कन्सिडर करतो. म्हणजेच काय की हे वाक्य याच्यामध्ये बरोबर होतं, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा भाग होतं का ते, तर ते खरोखरी तुम्हाला पाहायला भेटेल की त्याचा भाग होतं. मग आता एवढ्या मोठ्या औद्योगिक पट्ट्याचा जर का भाग असेल तर फक्त एकूण गुंतवणूक 1000 कोटी पाहायला भेटेल का तुम्हाला? अरे नाही, त्याच्यापेक्षा 7 पट जास्त. ठीक आहे, इंटू 7 कराल तुम्ही, 7 पट जास्त म्हणजे जवळपास 7000 कोटी काय होती याच्यामध्ये गुंतवणूक होती. त्याच्यासोबत 10,000 एकर. ठीक आहे, 10,000 एकर एवढं क्षेत्र त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. एवढा मोठा तो प्रोजेक्ट होता. म्हणजे ऑप्शन नंबर सब ऑप्शन क जे आहे हे फक्त इथे रॉंग झालं असतं. अ, ब आणि ड बरोबर कुठे भेटते तुम्हाला? ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे, हे त्याचं काय होतं करेक्ट आन्सर असणार होतं. आता पहा, क्वेश्चन विचारलेला आहे थोडासा DMICच्या बद्दल, म्हणजे दिल्ली मुंबई औद्योगिक पट्टा जो आहे याला आपण DMIC प्रोजेक्ट असं म्हणू शकतो. म्हणजे ठीक आहे, त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलूया आणि तो औरंगाबादला कसा रिलेट करतो ते सुद्धा सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पहा ऑरिक. आता हा ऑरिक जो आहे हा कशाचा भाग पाहतो आपण? तर DMICचा. DMIC म्हणजेच काय? दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. ठीक आहे, याचा हा भाग होता. आता किती किलोमीटर? तर जवळपास DMIC दिसेल तुम्हाला हा 1500 किलोमीटरच्या जवळपास हा प्रोजेक्ट होता. म्हणजे 1500 किलोमीटर एवढी याची दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिटीज वगैरे तुम्ही कनेक्ट होताना पाहता. 1500 किलोमीटरपर्यंत हा म्हणजे आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या सिटीज इन्क्लूड होताना दिसतात. त्यानंतर लक्षात घ्या, हा जो म्हणजे ऑरिक जो प्रोजेक्ट आपण बोलतो आहे, हा ऑरिक का बरं एवढा महत्त्वाचा होता रे? कारण की भारतामधील पहिला ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी इंडस्ट्रियल सिटी जर का तुम्ही विचार कराल. ठीक आहे, ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी इथे मेन्शन करतो. काय म्हटलं तुम्हाला? भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी. स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी म्हणून कशाचा समावेश झाला असेल? तर या ऑरिकचा समावेश होतो बरं का. याच्यामध्ये कशाचा? ऑरिकचा. सगळ्यात पहिलं ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी होतं ते म्हणजे ऑरिक. एवढी 2-3 माहिती त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. तो एक पॉईंट सांगितला तुम्हाला की गुंतवणूक किती होती याच्यामध्ये? 7000 कोटी होती. ठीक आहे, हा एक पॉईंट याच्यामध्ये मेन्शन करू इथे. 7000 कोटी एवढी काय होती याच्यामध्ये गुंतवणूक होती. गुंतवणूक. ठीक आहे, चला समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, पहा इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये. ठीक आहे, पहा क्वेश्चन काय विचारलं गेलेलं आहे? सन 2081 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल लोकसंख्या संक्रमण अवस्था कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ऑप्शनकडे पहा तुम्ही. ऑप्शन कोणते कोणते दिसत आहे? उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल, जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी, त्यानंतर लोकसंख्या वाढीतील सातत्य आणि स्थिर लोकसंख्या कालावधी. स्थिर लोकसंख्या व्हायला तर अजून आपल्याला भरपूर वेळ लागेल म्हणजे. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये बेसिक एक लॉजिक काय लावू शकतो आपण की बाबा जे ऑप्शन बऱ्यापैकी इलॅबोरेटेड दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे थोडंसं जास्त स्पेसिफिक दिलेलं आहे, ते ऑप्शन याचं उत्तर असू शकते. असं लॉजिक लावून तुम्ही जे ऑप्शन जास्त म्हणजे इलॅबोरेट फॉर्ममध्ये दिलेलं आहे ते त्याचं उत्तर आहे याच्या नुसार आपण करू शकत होतो. पण त्याच्या मागे एक्झॅक्ट रिझन काय ते सुद्धा समजून घेऊया थोडंसं. ठीक आहे, पहा ते त्याचं करेक्ट आन्सर होतं बरं का. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार होतं. आता त्याच्यासाठी आता पहा, भारतीय लोकसंख्या वाढ जर का पाहाल तुम्ही त्याच्यामध्ये हे वर्ष आपण मेन्शन केलेले आहे कोणते कोणते? 1951 पासून ते 2011 पर्यंत. तसा प्रश्न जर का पाहिला तुम्ही तर क्वेश्चन तुम्हाला कुठून कुठपर्यंत 81 ते 2011 इथपर्यंतच विचारलेला आहे. पण थोडंसं त्याच्याही पुढे जाऊ. ठीक आहे, आणि पूर्ण कन्सेप्टच फक्त लक्षात घ्या की का बरं असं म्हणण्यात आलेलं आहे, घटता कल आहे म्हणून. ठीक आहे, पहा पहिला कोणतं वर्ष होतं? 1951. तिथून पुढे 10 वर्षांनी 61, 71 असे पूर्ण तुम्हाला
2011 पर्यंत आपण 10 वर्षाचे कालखंड पाहू. इथे काय मेन्शन केलेलं आहे की त्या 10 वर्षामध्ये म्हणजे तेव्हा जेव्हा लोकसंख्या झाली होती किंवा जनगणना झाली होती 1951 मध्ये, तर ही लोकसंख्या किती एकूण आपल्या भारताची त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. म्हणजे 36 कोटी 10 लाख वगैरे तुम्हाला पाहायला भेटतं. 43.9 कोटी, 54.8 कोटी. आता याच्यात जर का ऑब्झर्व कराल, जसे जसे हे वर्ष वाढत गेलेले, जसं जसं 10 वर्षाचा कालखंड वाढत गेलेला आहे, तशी तशी तुम्हाला लोकसंख्येमध्ये वाढ पाहायला भेटते. ठीक आहे, पहा कोणते ऑप्शन जर का पाहिलं याच्यामध्ये, कोणते ऑप्शन जर का पाहिलं तर इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की 36 कोटी होती, त्यानंतर 43 कोटी, 36 कोटी, 43 कोटी, 54, 68, 84, 102 आणि 121 करोड जवळपास आपण इथपर्यंत लोकसंख्या पाहतो. ठीक आहे, तर हा जो ट्रेंड आहे हा तुम्हाला लोकसंख्या एकूण वाढतच जाताना दिसेल. पण जेव्हा आपण यांचा वाढीचा दर, दशवार्षिक वाढीच्या दराच्या बद्दल बोलतो, तेव्हा त्याच्याकडे ऑब्झर्व करा तुम्ही की इथे असणारं 1981चं जे वर्ष आहे, ठीक आहे, इथपर्यंत म्हणजेच काय 1961 पासून, म्हणजे 1961 मध्ये दशवार्षिक वाढीचा दर 21% जवळपास, त्यानंतर 24%, त्यानंतर 24.8% हा एक्झॅक्टली, त्यानंतर 24.7% तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणजेच काय की जसं 1981 हे वर्ष लागतं तेव्हा तिथून पासून तुम्हाला तो लोकसंख्या वाढीचा दर हा कमी कमी होताना दिसतो. पहा इथे 24.7%, त्याच्यापेक्षा कमी 23.8%, 21%, 17%. म्हणजेच काय झालेलं आहे, लोकसंख्या वाढीचा दर घसरलेला आहे. लोकसंख्येमध्ये तर वाढ झाली पण लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये घट पाहायला भेटली. हाच तर आपला प्रश्न म्हणतो तुम्हाला. क्वेश्चन काय म्हणतो की या अवस्थामध्ये 81 ते 2011 या कालावधीमध्ये लोकसंख्या वाढ आणि सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते. तर लोकसंख्या वाढीचा तर कालावधी आहे, उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी दिसतो, पण तरीही घटतात कल आहे. तरीही घटता कल का बरं? कारण की लोकसंख्या वाढीचा दर तुम्हाला कमी होताना दिसतो. म्हणजे ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर काय होतं याचं, म्हणजे 29चं ऑप्शन नंबर 1 हे काय होतं याचं करेक्ट आन्सर असणार होतं. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला. राष्ट्रीय मूलभूत राष्ट्रे सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं आहे असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की बाबा नॅशनल हायवे लेंथ ॲज पर रिपोर्ट ऑफ बेसिक रोड स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया 2017च्या नुसार विचारलं गेलेलं आहे. आता 2017चं जरी विचारलं तरी अपडेटेड सुद्धा आपण पाहू. याचं करेक्ट आन्सर काय होतं तर तुम्हाला उत्तर प्रदेश हे राज्य पाहायला भेटतं की जे दुसऱ्या क्रमांकावर होतं म्हणून. ठीक आहे, कोणता? उत्तर प्रदेश हे काय होणार होतं त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आपण पाहतो. लक्षात घ्या. आता रिसेंट आकडेवारी जर का पाहिली, हा तर 2017चा अहवाल होता समजा, पण रिसेंट आकडेवारी जर का पाहिली तर त्याच्यासाठी एक ऑथेंटिक सोर्स सुद्धा लागेल तुम्हाला की ही आकडेवारी सगळी तुम्हाला तिथे भेटली पाहिजे. NHAI जे आहे आपलं नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याची माहिती थोडीफार दिलेली आहे. ठीक आहे, पहा कोणत्या स्वरूपामध्ये एक PDF तिथे अपलोडेड दिसेल तुम्हाला. हे थोडंसं इरेज करून घेऊ जेणेकरून तुमच्या कामी येईल हे सर्व. ठीक आहे, पहा हा एक तुम्हाला असं एक डॉक्युमेंट तिथे मेन्शन केलेलं आहे. या डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये किती नॅशनल हायवेची लांबी आहे, ही नॅशनल हायवेची लांबी त्याच्यासमोर मेन्शन केली आहे. म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये 1935 किलोमीटर वगैरे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर का पाहिलं तर 18,462 वगैरे, अशी प्रत्येक लांबी प्रत्येक स्टेटची याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. हे जे डॉक्युमेंट आहे NHAIच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे. म्हणजे ठीक आहे, आणि कधीचं रिसेंट जे अपडेटेड आहे तिथं ते म्हणजे 31 डिसेंबर 2024चं हे आहे. आता याच्यामधून आपण काय घेऊया की आता रिसेंट जर का आपण पाहू 2024च्या या आकडेवारीनुसार समजा, तर कोणते असे 5 राज्य आहेत, टॉप 5 राज्य की ज्याच्यामध्ये सर्वाधिक नॅशनल हायवेज आपल्याला पाहायला भेटतात. लकीली आपला महाराष्ट्र जो आहे तो त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर तुम्ही पाहता. ठीक आहे, पहा मग इथे मेन्शन करू आपण. ठीक आहे, पहा इथे मेन्शन करू राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, त्याच्यामध्ये असणारे राष्ट्रीय महामार्गाची लांबी. सगळ्यात पहिलं जे आपण पाहतो ते म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये जर का एकूण लांबी बघाल राष्ट्रीय महामार्गाची 2024 नुसार तर हे दिसेल तुम्हाला 18,462 किलोमीटर. ठीक आहे, 18,462. त्यानंतर दुसरं जे राज्य आहे त्याच्यामध्ये ते अजूनही उत्तर प्रदेश. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 12,123 किलोमीटर तुम्ही पाहता. ठीक आहे, 1 2 1 2 3 असं काहीतरी लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशमध्ये किती? 12,123 किलोमीटर. त्यानंतर पहा तिसरं जे राज्य येतं ते राजस्थान. राजस्थानमध्ये किती पाहतो आपण तर जवळपास तुम्हाला दिसेल 10,733च्या जवळपास आपण त्याच्यामध्ये पाहतो. ठीक आहे, पहा इथेच दिलेलं आहे राजस्थान. एक आपण पाहूया राजस्थानमध्ये किती तर 10,733 बरं का.
किती दिलेला आहे 10,733. 10,733 किलोमीटर. त्यानंतर राजस्थानच्या नंतर आपण पाहतो मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या नंतर आंध्र प्रदेश हे दोन राज्य. इथे कोणतं मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या नंतर इथे पाहतो तुम्ही आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मध्य प्रदेशमध्ये किती असणार आहे तर याच्यामध्ये 9,160 किलोमीटर आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये किती तर इथे जवळपास 86-83 किलोमीटर म्हणजे 8,683 किलोमीटर एवढा एक आपण त्याच्यामध्ये पाहतो. आता सर्वात कमी जर का आपण पाहिलं की सर्वात कमी नॅशनल हायवेची लांबी हे कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते तर एक युनियन टेरिटरी म्हणजे आपली जी ज्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतो आपण चंदीगडमध्ये. ठीक आहे, किती किलोमीटर तर 15 किलोमीटर तुम्हाला पाहायला भेटेल. इथे मेन्शन करतो सर्वात कमी कुठे तर चंदीगड. चंदीगडमध्ये किती 15 किलोमीटर. ठीक आहे, राहील एवढा डेटा त्याच्यामध्ये लक्षात. ॲटलिस्ट त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा क्रम तरी तुम्ही लक्षात ठेवा. ही आकडेवारी जरी नाही राहिली लक्षात किंवा नाही पाठ केली ही फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून दिली, पण रिसेंट जो क्रम आहे समजा म्हणजे आताची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार हा क्रम तुम्हाला दिलेला आहे. हा तरी आपल्याला ॲटलिस्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय होतं याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 होतं 2017 नुसार बरं का, उत्तर प्रदेश. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चनकडे बोलूया. पहा पुढे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग कोणता आहे तो म्हणून. ठीक आहे, आणि 4 ऑप्शन दिलेले होते आपल्याला. पहिला द्वीपकल्पीय विभाग, दुसरा काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग, त्यानंतर मध्य विभाग आणि गंगेचं मैदान. आता ऑप्शन वाचूनच तुम्हाला कळून जायला पाहिजे की कोणतं त्याचं करेक्ट आन्सर असणार होतं. काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग. का बरं असं आन्सर असणार होतं रे लक्षात घ्या. याच्यामागे म्हणजे आपण असं लॉजिक लावू शकतो की आपली जी इंडियन प्लेट आहे ठीक आहे म्हणजे भारतीय उपखंड जो आहे आपला तो अजूनही उत्तरेकडे सरकतोय आणि जेव्हा तो उत्तरेला सरकतो तेव्हा उत्तरेकडे असणारी जे युरेशिया प्लेट आहे त्या युरेशिया प्लेटला तो धडकतो आणि जेव्हा युरेशिया प्लेट आणि आपला भारतीय उपखंड धडकतो तेव्हा त्याच्यापासून म्हणजे तिथं जो टकराव निर्माण होतो त्याच्यापासून तुम्हाला काय पाहायला भेटतात तर आपला जो इंडियन प्लेट आहे किंवा तिथली जी जमीन आहे तिथं भेगा वगैरे पडताना दिसतात. ठीक आहे, भूकंपाचे तुम्हाला हादरे तिथं येताना दिसतात. त्यामुळे आपण काय म्हणतो की इथपर्यंत म्हणजे हा जो भाग आहे आपल्या भारतामध्ये असणारा याच्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक भूकंपाचे हादरे किंवा तीव्रता पाहायला भेटेल. अजूनही तरुण पर्वतरांग आहे आपण असं म्हणतो, अजूनही तुम्हाला ती स्टेबल पाहायला भेटत नाही आपली हिमालय पर्वतरांग जे आहे ते. ठीक आहे, पण पहा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे काश्मीर ते आसाम हिमालयनपर्यंतचा भाग म्हटलेला आहे. मग ऑप्शनला थोडंसं आणखी डिकोड करूया. काश्मीरपासून तर आसाम हिमालय जे आहेत यांना आपण कशा प्रकारे विभाजित केलेलं आहे तर वेगवेगळ्या नद्यांच्या माध्यमातून म्हणजे पहा कोणत्या कोणत्या सिंधू, सतलज, काली, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा ह्या ज्या नद्या आहेत यांच्यावरून आपण त्यांचं विभाजन करतो. पाहूया कोणत्या नद्यांच्या दरम्यान कोणता हिमालय आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, पहा याच्यामध्ये ठीक आहे ही आकडेवारी. आता पहा एक आणखी पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन करेल की आपलं विदर्भ आयएस अकॅडमीने काय लॉन्च केलेलं आहे एक प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक लॉन्च केलेलं आहे की जे UPSC आणि आपले MPSCची स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत ते हे पुस्तक वाचू शकतात. पुस्तकाची विशेषता अशी आहे की पुस्तक हे तुम्हाला म्हणजे एकदम इतिहासाच्या थीममध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, अगदी सुंदर पद्धतीने पुस्तक आपण हे बनवलेलं आहे. तुम्हाला पुस्तकाच्याबद्दल इन्क्वायरी करायची असेल किंवा याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर अकॅडमीचे नंबर्स आहेत आपल्या अकॅडमीच्या नंबर्सला तुम्ही कॉल करून याच्या संबंधी इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुस्तक बनवलेलं आहे. पहा पुढे जाऊया आपण हिमालयाचे जे विभाग आहेत त्या हिमालयाच्या विभागाच्या बद्दल आपण बोलूया. कोणत्या कोणत्या नद्या आणि त्यांच्या दरम्यान कोणते कोणते हिमालयाचे भाग आपल्याला पाहायला भेटतात. लक्षात घ्या याच्यामध्ये जे ब्लू लाईन्समध्ये मी मेन्शन केले त्या असं समजूया की नद्या हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी बरं का, नाही तर ह्या सगळ्या दक्षिण वाहिन्या आहेत का असं त्याचं मिनिंग नाही आहे. ठीक आहे, हे आपल्या समजण्यासाठी फक्त. कोणत्या कोणत्या नद्या पहिली तुम्ही पाहता इथे सिंधू नदी, सिंधूच्या नंतर सतलज, सतलजच्या नंतर काली, नंतर तिस्ता आणि लास्टमध्ये ब्रह्मपुत्रा नदी आपण पाहतो. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा ह्या वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत या नद्यांच्या माध्यमातून आपण काय करतो हिमालयाचं विभाजन करत असतो. आता पहा कोणते कोणते हिमालय त्याच्यामध्ये पाहता. पहिला सिंधू ते सतलज याच्यामध्ये जो हिमालय आपण पाहतो तो म्हणजे कोणता रे ज्याला तुम्ही काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय असं म्हणता. ठीक आहे, इथे कोणता काश्मीर किंवा पंजाब हिमालय. ठीक आहे, दुसरा सतलज पासून ते तिस्ता नदी यांच्यामध्ये जो हिमालय पसरलेला आहे त्याला आपण नाव काय दिलेलं आहे त्याला तुम्ही कुमाऊ हिमालय असं म्हणता. ठीक आहे, याच्यामध्ये कोणता तर पहा याला आपण म्हणतो
कुमाऊ हिमालय, ठीक आहे. त्यानंतर पहा पुढे काली नदी ते तिस्ता नदी यांच्यामध्ये जो हिमालयाचा भाग आहे त्याला आपण काय म्हणून ओळखतो, तर नेपाळ हिमालय असं आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. यांच्यामध्ये कोणता, नेपाळ हिमालय. त्यानंतर पुढे तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी यांच्यामध्ये जो हिमालयाचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, तर एकतर आसाम हिमालय म्हणून ओळखता किंवा त्याच्यासोबत पूर्व हिमालय सुद्धा आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. याच्यामध्ये कोणता, पूर्व हिमालय किंवा आसाम हिमालय. आसाम हिमालय. राहतील लक्षात इथपर्यंत सिंधू, सतलज, काली, तिस्ता, ब्रह्मपुत्रा आणि कोणते कोणते, सिंधू सतलजच्या दरम्यान काश्मीर हिमालय, सतलज कालीच्या मध्ये कुमाऊ, काली आणि तिस्ताच्या मध्ये नेपाळ आणि लास्टमध्ये तिस्ता ते ब्रह्मपुत्राच्या मध्ये पूर्व हिमालय किंवा आसाम हिमालय तुम्हाला पाहायला भेटतात. आता एक्झॅक्टली हे दिसतात कसे, थोडंसं आपण एक रफ फोटो आहे त्याच्या माध्यमातून समजून घेऊया. पहा इथे ठीक आहे, लक्षात घ्या, ही जी दिसते तुम्हाला इंडस लिहिलेलं आहे त्याच्यावरती म्हणजे सिंधू नदी असणार आहे आणि हे दुसरी सतलज नदी यांच्या दरम्यान जो पाहता तुम्ही तो म्हणजे पंजाब हिमालय. त्यानंतर पुढे पहा सतलजच्या नंतर इथे तुम्हाला काली नदी दिसत असेल, यांच्यामध्ये आपण म्हणतो त्याला कुमाऊ हिमालय. त्यानंतर पुढे इथे तिस्ता नदी आपल्याला दिसते, बरोबर. तिस्ता नदीच्या दरम्यान म्हणजे कोणत्या, काली नदी ते तिस्ता नदी यांच्या दरम्यान नेपाळ हिमालय तुम्ही पाहतात आणि तिस्ता नदी आणि लास्टमध्ये असणारी ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे, ब्रह्मपुत्राच्या दरम्यान आपण पाहतो त्याला आसाम हिमालय म्हणतो. म्हणजे ठीक आहे, ही इमेज आपल्याला वेगवेगळे जे हिमालयाचे रिजन्स आहे ते शो करते. क्लिअर आहे इथपर्यंत, कन्सेप्ट लक्षात आला असेल. चला पाहूया मग पुढचा क्वेश्चनकडे जायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ठीक आहे. पहा लक्षात घ्या, याच्यामध्ये मग कोणता भूकंपग्रस्त होता, सर्वाधिक तुम्हाला भूकंप तीव्रता पाहायला भेटते, तर हिमालयामध्ये आपण पाहत असतो, ठीक आहे. पहा पुढे पाहू. आता हा जो क्वेश्चन आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे हा आयोगाने रद्द केला होता, हे आधी सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे हा काय झाला होता, रद्द झाला होता. रद्द का बरं झाला होता हे सुद्धा सांगतो. पहा लक्षात घ्या, काय विचारलेलं आहे याच्यामध्ये की नागरिकीकरणाबाबत, महाराष्ट्रातील नागरिकीकरणाबाबत खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे असं तुम्हाला निवडायचं होतं. आता पहा त्याच्यामध्ये वाक्य आधी वाचूया, त्याच्यानंतर समजून घेऊया कोणतं वाक्य त्याच्यामध्ये चुकीचं होतं. पहिलं, नागरी लोकसंख्येची जर का टक्केवारी पाहाल तर ती 45.23% दिसते का, तर हो, हे वाक्य अगदी बरोबर होतं. 2011च्या जनगणनेनुसार हे किती होतं, 45.23% तुम्ही पाहता. दुसरं, महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येमध्ये तिसरा क्रमांक लागतो का, तर हेही वाक्य अगदी बरोबर होतं. पहा का बरं, आता हे रिझन समोर सांगतो तुम्हाला, आधी क्वेश्चन पाहून घेऊया. ही वाक्य अगदी बरोबर. तिसरं वाक्य की महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या म्हणजे शहरी लोकसंख्या तुम्ही म्हणू शकता की ती 5,08,27,500 इतकी आहेत का, तर 5,08,00,000 तर बरोबर दिलेलं होतं, पण 27,500 नसून ते किती पाहायला भेटते आपल्याला, 5,08,18,259 एवढी आपण त्याच्यामध्ये का पाहतो, तर आपल्या महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या पाहतो. म्हणून इथे क जे वाक्य होतं हे तर चुकीचं होतं. त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरिकीकरणाची पातळी सर्वात कमी आहे असं म्हटलेलं आहे. कोणत्या, नंदुरबार जिल्ह्याची. पण नंदुरबार आहे का रे तो, अरे नसून, नंदुरबार नसून कोणता आहे, तर गडचिरोली जिल्हा याच्यामध्ये आपण पाहतो, बरं का. ऑप्शन नंबर डी चुकीचं होतं. कोणतं, गडचिरोली हा जिल्हा होता की ज्याच्यामध्ये काय पाहतो आपण, नागरिकीकरणाची पातळी सर्वात कमी पाहतो. मग आता ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, क आणि ड हे दोन ऑप्शन चुकीचे पाहिजे होते आणि असं कोणतं ऑप्शन मॅच होताना दिसत नाही आहे, त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो आयोगाने रद्द केलेला आहे. पहा आता या क्वेश्चनमध्ये किंवा ग्रामीण किंवा नागरी लोकसंख्या जो विचारलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं डेप्थमध्ये आपण डिस्कशन करू. का बरं, कारण याच्यावर जर का पुढे कधीही क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन तुमचा गेला नाही पाहिजे, ठीक आहे. पहा लक्षात घ्या, थोडंसं पार्श्वभूमीच्या बद्दल बोलूया, याच्या बॅकग्राऊंडच्या बद्दल. आता ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या पाहत असताना आपल्याला 2-3 पॉईंट्स असे डिस्कस करावे लागतात की ग्रामीण भागामध्ये म्हणजे 2011मध्ये तुम्हाला लोकसंख्या पर्सेंटेज किती पाहायला भेटते, लोकसंख्या किती पाहायला भेटते, इथं काय मेन्शन करून 2011, ठीक आहे, याच्यामध्ये मेन्शन करून 2011 नुसार इथे प्रमाण किती होतं, ठीक आहे. ग्रामीण भागामध्ये जर का प्रमाण पाहाल तर हे होतं जवळपास 54.77%, ठीक आहे, 54.77%. मग त्याच ठिकाणी नागरी भागामध्ये इथे जस्ट तुम्हाला क्वेश्चनमध्ये पाहिलं आपण 2011 नुसार इथं जे प्रमाण आपण पाहतो ते किती पर्सेंट होतं रे, तर हे 45.23% आपण पाहिलं, बरोबर आहे. जस्ट याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. त्यानंतर ही जे म्हणजे इथे जे प्रमाण आपण मेन्शन केलेलं आहे 54%, मग इथे लोकसंख्या किती होती एकूण, याच्यामध्ये संख्या, ग्रामीण भागामध्ये संख्या किती होती, लोकांची संख्या, लोकसंख्या, बरोबर. याच्यामध्ये संख्या तुम्ही पाहता जवळपास 6 कोटी, त्यानंतर 5 लाख, ठीक आहे. पहा लक्षात घ्या, 6,05,74,000 सॉरी याच्यामध्ये 56,074 एवढी पाहतो आपण, ठीक आहे. एक मिनिट फक्त, 6,05,56,074 अगदी बरोबर आहे, 6,15,00,000 बरं का. थांबा एक मिनिट, इथे 6,15,00,000
15,56,074 एवढी लोकसंख्या कुठे पाहतो आपण, तर ग्रामीण भागामध्ये पाहतो. तेच नागरी भागामध्ये जर का पाहिलं, हे झालं प्रमाण, इथे असणारी संख्या एक्झॅक्टली हे जे क्वेश्चनमध्ये विचारले होते आपल्याला 5,08,00,000, त्यानंतर आपण पाहिली होती 18,259 एवढी तुम्हाला याच्यामध्ये संख्या पाहायला भेटते. ठीक आहे, पहा 5,08,18,259. ठीक आहे, आता याच्यात आपल्याला एक स्टेप आणखी समोर जाणं गरजेचं आहे, ते म्हणजे 2001 मध्ये यांचं प्रमाण किती होतं, फक्त प्रमाणाच्या बद्दल आपण डिस्कस करू. का बरं, कारण त्याच्या मागे काहीतरी एक लॉजिक लपलेलं आहे. समजा पहा, हे तर 2011 नुसार बोललो आपण, पण तेच जर का 2001 मध्ये याचं आपण प्रमाण पाहिलं, फक्त 2001 नुसार याचं जर का प्रमाण पाहिलं, तर हे प्रमाण तुम्हाला पाहायला भेटते की हे जवळपास 57.57% होतं रे. किती पर्सेंट होतं, 57.57% एवढं होतं म्हणजे. आणि तेच इकडे 2001 मध्ये जे प्रमाण होतं, 2001 मध्ये नागरी लोकसंख्येचे जे प्रमाण होतं, हे तुम्हाला पाहायला भेटते की जवळपास, ठीक आहे, इथे मेन्शन करतो प्रमाण, इथे जे प्रमाण होतं हे जवळपास 42.43% तुम्ही पाहता. ठीक आहे, किती टक्के, 42.43% तुम्हाला पाहायला भेटतं. आता हे दोन्ही लक्षात ठेवणं का बरं गरजेचं आहे, पहा याच्यामध्ये जर का तुम्ही डिफरन्स घ्याल, म्हणजे 2001 मध्ये जे प्रमाण होतं आणि 2001 मध्ये जे प्रमाण होतं, 2011 मध्ये जे प्रमाण होतं, याच्यामध्ये जर का आपण डिफरन्स घेऊ, म्हणजे फरक जर का तुम्ही घेतला, तर तो फरक तुम्हाला पाहायला भेटतो की जवळपास 2.1% फरक झालेला आहे. पण 2001 मध्ये प्रमाण जास्त होतं 57%, 2011 मध्ये घटून प्रमाण किती झालं, 54%. म्हणजेच काय की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जो लोकसंख्या वाढीचा दर आहे, ठीक आहे, ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर तो तुम्हाला कमी झालेला दिसून येतो. मग इथं मेन्शन करताना कसा मेन्शन करू आपण, की हा -2.8% पाहायला भेटतो आपल्याला. म्हणजेच काय, इथे घट झालेली दिसून येते. ठीक आहे, इथे काय झालेली दिसून येते, घट झालेली दिसून येते. इथेच पहा तुम्ही 2001 मध्ये आणि 2011 मध्ये जर का डिफरन्स घेतला तर त्याच्यासोबत लक्षात घ्या. मग आता इथे जर का 2.8% घट झाली असेल, तर ती घट होऊन म्हणजे त्या भागामधून तुम्हाला काहीतरी स्थलांतर झालेलं दिसून येत असेल. बरोबर आहे की ही सगळी लोकसंख्या अचानक तर गायब नसेल ना झाली, का सर्बियाला पक्षी वगैरे पाहायला गेले असतील ते लोक, असं काही सीन नाही आहे. पहा लक्षात घ्या, म्हणजे इथे जो घट झालेला आहे या भागामधून स्थलांतर होऊन कोणत्या भागामध्ये, तर इकडे नागरीमध्ये तुम्हाला हे स्थलांतर झालेलं दिसून येईल. का बरं, कारण इथे जे प्रमाण आहे 45.23% आणि 42.43%, याच्यातला जर का डिफरन्स घ्याल, तर हा डिफरन्स तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे पहा 2001 मध्ये 42% होतं, वाढून 2011 मध्ये 45% झालं. म्हणजे इथे वाढ झालेली आहे. किती पर्सेंटची रे, तर 2.81%ची, म्हणजे जवळजवळ 2.8% काय झालेलं दिसेल तुम्हाला, तर इथे आपल्याला वाढ झालेली दिसून येते. इथे प्लसमध्ये 2.8% काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. ठीक आहे, राहील का हे लक्षात इथपर्यंत रे. आता हा जो डेटा आहे हा आपल्या खूप जास्त कामाचा आहे, कारण की मल्टीलायनरमध्ये हे असे क्वेश्चन आहेत म्हणजे आहेत. आता तुम्ही पाहिलंच, ठीक आहे, तिकडे जो क्वेश्चन विचारला गेला होता याला घेऊन. आता पहा याच्यामध्ये काय पाहू की बाबा ग्रामीण लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कोणते जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या तुम्ही पाहता. आता एक लॉजिक त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जिथे ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक असेल त्याच ठिकाणी तर शहरी लोकसंख्या सर्वात कमी असेल. बरोबर आहे, म्हणजे जिथे ग्रामीण लोकसंख्या जास्त झालेली त्या ठिकाणी शहरीकरण कमी झालेलं आहे असं आपण म्हणू. म्हणजे इथे मेन्शन करताना तुम्ही काय सांगू शकता, सर्वाधिक ग्रामीण. ठीक आहे, इथे मेन्शन करताना काय आपण मेन्शन करू शकतो की इथे सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेले जिल्हे किंवा सर्वात कमी नागरी लोकसंख्या असलेले जिल्हे, सर्वात कमी नागरी लोकसंख्या असलेले जिल्हे. ठीक आहे, हे दोन्ही तुम्हाला काय पाहायला भेटतील, एका प्रकारे सेमच पाहायला भेटतील. इथे ऑर मध्ये लिहितो. आणि तेच या केसमध्ये इथे काय पाहूया, सर्वाधिक नागरी असलेले, सर्वाधिक नागरी किंवा नागरीकरण झालेले, तर त्याचाच उलटा इथे कोणते जिल्हे येऊ शकतात, सर्वात कमी ग्रामीण ग्रामीण लोकसंख्या असलेले. ठीक आहे, म्हणजे परत 2-2, 3-3 कॉलम लक्षात ठेवायची गरज आहे का, ज्या ठिकाणी सर्वाधिक ग्रामीण असेल त्याच ठिकाणी सर्वात कमी नागरी पाहायला भेटेल, ज्या ठिकाणी सर्वाधिक नागरी लोकसंख्या असेल त्याच ठिकाणी सर्वात कमी ग्रामीण तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, राहील असं लक्षात. पहा कोणते कोणते जिल्हे, याच्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येमध्ये सर्वात पहिला जिल्हा जो येतो तो म्हणजे गडचिरोलीच्या नंतर पहा दुसरा जिल्हा याच्यामध्ये येतो सिंधुदुर्गच्या नंतर तिसरा जिल्हा आपण पाहतो याच्यामध्ये हिंगोली, चौथा रत्नागिरी आणि पाचवा
नंदुरबार जिल्हा, नंदुरबार, ठीक आहे. हे असे 5 जिल्हे. कोणते कोणते? गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली, रत्नागिरी आणि नंदुरबार. याच्यामध्ये सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या दिसेल तुम्हाला किंवा सर्वात कमी नागरी लोकसंख्या दिसेल. त्यानंतर पहा सर्वाधिक इकडे नागरीमध्ये, ठीक आहे. इथे कोणते कोणते जिल्हे? याच्यामध्ये पहिला पॉईंट हा लक्षात ठेवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे 2 जिल्हे आपण मेन्शन करतो 2011च्या आकडेवारीनुसार की जे पूर्णपणे 100% नागरीकरण त्यांचं झालेलं आहे, ठीक आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याच्यामध्ये. ते हॅशमध्ये लिहूया कोणते कोणते? मुंबई शहर आणि उपनगर, ठीक आहे. मुंबई आहे बरं का. या दोघांना काय म्हणतो आपण? 100% नागरिकीकरण, 100% नागरिकीकरण झालेले, ठीक आहे. कोणते कोणते? मुंबई शहर आणि उपनगर. मग पहा त्याच्या खालोखाल कोणते पाहायला भेटतात? क्रमांक पहिला देतो इथे ठाणे पालघर. ठाणे पालघर, ठाणे पालघर असं का बरं म्हटलेलं आहे? कारण की आता हे विभाजन झालेलं आहे बरं का. तेव्हा 2011मध्ये विभाजन नव्हतं, बरोबर. 2014मध्ये विभाजन झालं, ठाणेपासून पालघर वेगळा झाला, म्हणून लिहिताना सोबत लिहिला ठाणे पालघर. त्यानंतर पहा दुसरा जिल्हा जो आपण याच्यामध्ये पाहतो ठाणे पालघरच्या नंतर पहा त्याच्यामध्ये येताना दिसेल तुम्हाला नागपूर, नागपूर, नागपूर नंतर पुणे, पुणे आणि चौथा क्रमांक लिहितो इथे औरंगाबाद, औरंगाबाद. तेव्हाचा औरंगाबाद, आताचा छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे. या स्लाइडवरून तुमचा जो ग्रामीण आणि नागरी लोकसंख्येचा पार्ट आहे तो पूर्णपणे कव्हर होतो म्हणजे, ठीक आहे. या स्लाइडवरून आता याच्यावरून तुमचा जो क्वेश्चन आहे म्हणजे येणारे जे काही क्वेश्चन असतील आपले ग्रामीण किंवा नागरीच्या रिलेटेड ते तुमचे इझिली सॉल्व्ह होऊन जातील म्हणजे, ठीक आहे. पहा 2 ते 3 स्टेपच्या समोरची ही पायरी असणार आहे म्हणजे, ठीक आहे. चला पहा पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळायचं आपल्याला. इथपर्यंत सर्वजण क्लिअर असतील? पहा पुढे जाऊ, ठीक आहे. हा क्वेश्चन रद्द होता त्याच्यामध्ये. इथे काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्रातील जलसिंचन योजना आणि त्यांचे जिल्हे आपल्याला याच्यामध्ये जुळवायचे होत्या, ठीक आहे. पहा कोणते कोणते दिलेले आहे? सातारा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये नाशिक आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे आणि वेगवेगळ्या ज्या जलसिंचन योजना आहेत त्या आपल्याला जुळवायच्या होत्या. पहा याच्यामध्ये सातारा जो होता त्याच्यामध्ये कोणता आला असतं रे? कान्हेर तुम्हाला पाहायला भेटते. कोणत्या नदीवर होता? हे वेण्णा नदीवर प्रकल्प आपण पाहतो हा, बरोबर आहे. त्यानंतर नाशिक जो होता त्याच्यामध्ये मुकणे हा पाहता तुम्ही कोणत्या नदीवर? दारणा नदीवर आपण पाहतो. त्यानंतर पहा इथे नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्प आपण पाहतो कोणत्या नदीवर? गोदावरी नदीवर, गोदावरी नदीवर असलेला नांदेडमधला. त्यानंतर नांदेडमध्ये गोदावरी नदीवर आणखी 2 महत्त्वाचे प्रकल्प पाहता. कोणते कोणते? एक आपण आपला जो गंगापूरचं धरण जे आहे ते तुम्ही पाहता आणि त्याच्यासोबत सोबत आपलं जे जायकवाडी प्रकल्प आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारं ते एक आपण याच्यामध्ये पाहतो. त्यानंतर यवतमाळमध्ये कोणतं आलं असतं? बेंबळा हे जलसिंचन योजना आली असती. कोणत्या नदीवर? बेंबळा नदीवर पाहायला भेटलं असतं, ठीक आहे. मग करेक्ट आन्सर काय आलं असतं? अ मध्ये ऑप्शन नंबर 3 पाहिजे तुम्हाला. इथे 3 दिलेला आहे, इथे 3 आहे. ब मध्ये कोणतं आलं असतं? 1 आलं असतं. ऑप्शन नंबर 2 हे त्याचा करेक्ट आन्सर असणार होता. आता याच्यामध्ये ॲडिशनल काही माहिती कशी सांगतो की फक्त जलसिंचन योजना करत असताना म्हणजे जेव्हा नदी प्रणाली आपण प्रिपेअर करतो तेव्हा नदी प्रणालीच्या सोबतच हे वेगवेगळे धरणं जे आहेत ते पाठ करून घ्या. कारण की त्या नदीवर ते धरण आहे. समजा आता काही अशा नद्या आहेत की ज्याच्यावर सेम नावाचं धरण तुम्हाला पाहायला भेटतं. जसं की अडाण नदीवर अडाण धरण आपण पाहतो वाशिममध्ये, ठीक आहे. तर हे तर सोपी आहे, पण एखाद्या वेळेस जर का धरणाचं नाव वेगळं असलं, जसं की समजा आपली जी गिरणा नदी आहे, तापीची उपनदी पाहता तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला पाहायला भेटते दहिजा नावाचं धरण आपण पाहतो, बरोबर आहे. तर हे वेगवेगळे जे नाव आहेत धरणाचे ते आपल्याला लक्षात ठेवायचे, ठीक आहे. एवढं फक्त याच्यामध्ये सांगणार. पुढे जाऊ, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात आपण. पुढचा क्वेश्चन जो पाहायचा आहे याच्यात, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे कोणतं राज्य होतं? ऑप्शनमध्ये होतं केरळ, गोवा, हिमाचल प्रदेश आणि आसाम. डायरेक्टली आन्सर सांगतो पहिला की याच्यामध्ये आसाम जे राज्य होतं ते तुम्हाला नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य दिसून येईल. का बरं? कारण की आसाममध्ये 2 आपल्याला तेल क्षेत्र पाहायला भेटतात, ठीक आहे. त्याच्याबद्दल डिस्कस करू थोडंसं. आसाममध्ये आपण 2 तेल क्षेत्र पाहतो. कोणते कोणते? याच्यामध्ये येतं एक दिग्बोई, ठीक आहे, दिग्बोई, आणि दुसरं येतं याच्यामध्ये नाहरकटिया म्हणून, ठीक आहे. आता दिग्बोईमध्ये जर का पाहाल तर हे तुम्हाला 1959 पासून चालू झालेलं दिसेल. 1959 पासून कार्यरत आहे हे, कार्यरत. आणि या दिग्बोईच्याच तुम्हाला नैऋत्यला, आता ही जर का मी उत्तर दिशा घेतली समजा, ठीक आहे, ही जर का दक्षिण दिशा मानू तर याच्याच नैऋत्यला या ठिकाणी
जवळपास असं मेन्शन करूया आपण, ठीक आहे. याच्या नैऋत्येला आपल्याला 35 किलोमीटर अंतरावर, इथे लिहितो सुद्धा, नैऋत्येस 35 किलोमीटर. तर इथे तुम्हाला पाहायला भेटतं दिग्बोईच्या सोबत दुसरं नाहरकटिया म्हणून आहे पहा, एक कोणतं, नाहरकटिया. नाहरकटिया हे काय तर तेल क्षेत्र आहे. हे कधीपासून 1954 पासून दिसेल तुम्हाला, 1954 पासून सुरू झालेलं आहे, ठीक आहे. हे काय तर आसाममधील तेल क्षेत्र आहेत दोन्ही, बरं का. त्याच्यामध्ये मेन्शन करू, हे दोन्ही काय, ठीक आहे, लिहिलेलंच आहे वरती. आसाममधील तेल क्षेत्र कोणते कोणते, एक दिग्बोई कधीपासून 1959 पासून, त्याच्या नैऋत्येला असणारं नाहरकटिया 1954 पासून. हे दोन तेल क्षेत्र आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला भेटतात. म्हणून आपण काय म्हणतो की आसाममध्ये तुम्हाला नैसर्गिक वायू पण सोबत आपले जे खनिज तेल आहे समजा ते पण पाहायला भेटते, ठीक आहे. राहील इथपर्यंत लक्षात सर्वांना. चला पहा पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे, ठीक आहे. पहा पुढचा क्वेश्चन होता आपल्याकडे गोदावरी नदीच्या संबंधित. तो म्हणजे कोणता, की खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो. आता चढता क्रम दर्शवतो याच्यामध्ये तुम्हाला असं सांगायचं होतं की बाबा उपनद्या ज्या आहेत त्या तुम्हाला कमी लांबीपासून तर जास्त लांबीकडे कोणत्या आहेत. पण म्हणजे हे काय झालं, याच्यामध्ये ट्रॅजेडी म्हणा एका प्रकारची. हा क्वेश्चन तुम्हाला रद्द झालेला दिसून येतो. का बरं रे, पहा या क्वेश्चनचं रद्द होण्यामागे कारण, ऑप्शनमध्ये तुम्हाला एका ठिकाणी वर्धा म्हणून दिसत असेल, पहा एका ठिकाणी नाही, ऑलमोस्ट चारही ऑप्शनमध्ये इथे वर्धा, ठीक आहे. तसं जर का पाहाल तर वर्धा आपण गोदावरीची डायरेक्टली उपनदी नाही म्हणत तिला. का बरं, जेव्हा गोदावरी वाहत असते, ठीक आहे, पहा लक्षात घ्या, जेव्हा गोदावरी नदी वाहत असते तेव्हा गोदावरी नदी वाहत असताना तिला एक उपनदी मिळते, ती म्हणजे प्राणहिता आपण मानतो, बरोबर आहे, प्राणहिता. आता ही जी प्राणहिता नदी आहे ही दोन नद्यांपासून संयुक्त नदी बनते, बरोबर आहे. कोणत्या, एक वर्धा आणि त्याच्या बाजूलाच असणारी वैनगंगा. कोणती नदी, वर्धा नदी, त्याच्यासोबत असणारी वैनगंगा. या दोन नद्यांपासून तुम्हाला काय झालेली दिसते, प्राणहिता. म्हणजे वर्धा नदी जी आहे ही डायरेक्टली तिला कनेक्ट होताना दिसते आहे का आपल्याला गोदावरी नदीला, तर नाही. त्याच्यामुळे आपण तिला डायरेक्टली उपनद्यामध्ये नाही म्हणूया, पण ती गोदावरी खोऱ्याचा भाग येते, बरं का, ठीक आहे. त्याच्यामुळे मे बी हा क्वेश्चन रद्द झाला असावा. पण आता रद्द जरी झालेला असला तरी प्रश्न जर आलेला आहे उपनद्यांच्या लांबीला घेऊन, तर त्याच्यावर थोडंसं आपण डिस्कशन करूया, ठीक आहे. एक पाऊल समोर जाऊया. पहा गोदावरी नदीच्या बद्दल आपण काय काय बोलू शकतो, थोडंसं बेसिक एक इन्फॉर्मेशन सांगतो, त्यानंतर त्या उपनद्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या लांबीच्या बद्दल थोडंसं आपण डिस्कशन करू. पहा उगम जर का पाहाल तर गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला उगम घेताना दिसते, ब्रह्मगिरी पर्वतावरती, ठीक आहे. इथे लिहितो नाशिक, त्र्यंबकेश्वर, आणि पर्वताचं नाव लक्षात ठेवायचं आहे ब्रह्मगिरी पर्वत, ठीक आहे. पहा पुढे लांबी, आता दोन्ही लांबी आपण पाहू. भारतामध्ये जर का पाहिलं तर भारतामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर लांबी पाहायला भेटते, आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी म्हणजे सर्वाधिक लांबीने वाहणारी जर का आहे तर आपली गोदावरी नदी आपण मानतो, बरोबर आहे. आता इथे मेन्शन करताना अशा स्वरूपामध्ये मेन्शन करतो, ठीक आहे. पहा लांबी इथे IND म्हणजे इंडियामध्ये, आणि ते MH म्हणजे महाराष्ट्रामध्ये. तर भारतामध्ये जर का लांबी पाहाल तर ही पाहायला भेटते आपल्याला जवळपास 1450 किलोमीटर, ठीक आहे, 1450 किलोमीटर. काही ठिकाणी 1455 वगैरे सुद्धा दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर आपण लांबी पाहतो, बरोबर आहे. क्षेत्रफळाच्या बद्दल जेव्हा बोलू तेव्हा भारतामध्ये क्षेत्रफळ किती पाहतात, तर जवळपास 3,12,000 किलोमीटर स्क्वेअर एवढं आपण क्षेत्रफळ पाहतो. 3.12 लाख किलोमीटर स्क्वेअर, बरं का, म्हणजे 3,12,000 किलोमीटर स्क्वेअर. आणि महाराष्ट्रामध्ये जर का क्षेत्रफळ पाहिलं, ठीक आहे, याला थोडंसं डिफरन्शिएट करून देतो मी. महाराष्ट्रामध्ये जर का क्षेत्रफळ पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दिसून येतं आपल्याला हेच आहे, जवळपास 1.52 लाख किलोमीटर स्क्वेअर, ठीक आहे. राहील लक्षात, महाराष्ट्रामध्ये किती, 1.52 लाख. अरे हेच तर क्षेत्रफळ आहे की जे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या केवढ्या नद्यांचे खोरे आपण पाहतो त्याच्यापैकी जवळपास 49.5% किंवा 50%च्या जवळपास क्षेत्र किंवा नदीचं जे खोरं म्हणजे नदी खोरं जे आहे ते आपल्या गोदावरीचं आपल्याला पाहायला भेटतं, ठीक आहे. 49.5% आपण म्हणतो सर्वाधिक. का बरं, कारण की म्हणजे तसं जर का पाहिलं तर भारतामध्ये तुम्हाला ती जवळपास 8 उपखोऱ्यांमध्ये म्हणजे विभागलेली दिसून येईल, ठीक आहे. गोदावरी अप्पर, मिडल, लोअर आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर वर्धा आहे त्याच्यामध्ये, प्राणहिता आहे, इंद्रावती आहे, त्यानंतर वैनगंगा आहे त्याच्यामध्ये आहे, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या उपनद्या तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात, ठीक आहे, की ज्या काय करतात गोदावरी नदी म्हणजे गोदावरीचे खोरे तयार करतात. पहा महाराष्ट्रामध्ये असणारा विस्तार पाहू, जवळपास 8 जिल्ह्यामधून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विस्तार पाहायला भेटेल. समोर तेलंगणामध्ये वगैरे जाते, लास्टमध्ये कर्नाटकमध्ये, सॉरी आपल्या हा जो आहे
आंध्र प्रदेश जो आहे, आंध्र प्रदेशमध्ये राजमहिंद्री या ठिकाणी ती अरबी समुद्राला आपल्या बंगालच्या उपसागराला जाताना मिळेल. ठीक आहे, बंगालच्या उपसागराला तिथे काय करते ती त्रिभुज प्रदेश तयार करते. ठीक आहे, पहा महाराष्ट्रामध्ये विस्तार कुठे, तर नाशिकपासून सुरुवात होणार, नाशिकपासून पुढे नगर म्हणजे अहिल्यादेवी नगरमध्ये डायरेक्टली ते जिल्हे मेन्शन करतो. पहिला नाशिक, नाशिकच्या नंतर इथे नगर लिहितो फक्त लिहिताना. ठीक आहे, बरं जाऊ द्या, अहिल्यादेवी नगर, अहिल्यादेवी नगर. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पहा जालना, जालना नंतर दिसेल तुम्हाला बीडमध्ये, बीड नंतर आपण पाहतो परभणीमध्ये, परभणी नंतर आपण पाहतो नांदेडमध्ये दिसेल तुम्हाला. आता नांदेडमध्ये एक ठिकाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे धर्माबाद. का बरं, कारण की या धर्माबादच्या म्हणजे धर्माबाद मधून काय करते ती, तर तुम्हाला तेलंगणामध्ये वगैरे प्रवेश करताना दिसेल. ठीक आहे, तो एक पॉईंट लक्षात ठेवा. नांदेडमधून कोणतं ठिकाण, धर्माबाद, धर्माबादपासून पुढे पुढे जाते तेलंगणामध्ये, तेलंगणामध्ये प्रवेश करून परत एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आणि गडचिरोली जिल्ह्याच्या बॉर्डरवर तुम्हाला वाहताना दिसेल हे. ठीक आहे, कुठे, गडचिरोली जिल्हा, या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला वाहताना दिसेल आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, जवळपास 8 जिल्हे आहेत की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये कव्हर होतात तिच्या प्रवासाच्या दरम्यान. लक्षात घ्या एक पॉईंट, तो एक परत लक्षात घ्यायचा आहे की आंध्र प्रदेशमध्ये कोणतं, राजमहिंद्री. ठीक आहे, तिथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणार आहे. त्यानंतर उपनद्या एक पाहूया, ऑप्शनमध्ये जे होत्या त्या एक पाहूया, त्याच्यानंतर 1-2 तुम्हाला सांगतो. जर का आला क्वेश्चन तर हा पॉईंट थोडासा तिथे रिलेट झाला पाहिजे. पहा उपनद्यांच्या केसमध्ये आपण पाहूया एक म्हणजे मांजरा. का बरं, कारण की ही बऱ्यापैकी लांबीची तुम्हाला पाहायला भेटते, म्हणजे सर्वाधिक लांबी जर का असेल कोणत्या उपनदीची, गोदावरीच्या, तर ती मांजर आहे. किती, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता जवळपास 616 किलोमीटर एवढी तिची लांबी आहे. ठीक आहे, हे महाराष्ट्रामध्ये. पण भारतात जर का बघितलं, ठीक आहे, इथे वेगळ्या कलरने मेन्शन करून देतो, भारतामध्ये IND इंडियामध्ये हिची लांबी, टोटल लांबी 724 किलोमीटर आहे. म्हणजे एक पॉईंट आठवतोय का रे तुम्हाला, ठीक आहे, एक पॉईंट आठवतोय का की बाबा तापी नदी जेवढ्या लांबीने आपल्या पूर्ण भारतामध्ये वाहते तेवढ्याच लांबीची आपल्याला मांजरा नदी पाहायला भेटते. ठीक आहे, तापी आणि मांजरा या दोघांच्या लांब्या सेम तुम्ही पाहता. तापी नदीची पूर्ण भारतामध्ये बरं का, आणि मांजरा नदीची पूर्ण भारतामध्ये 724 किलोमीटर लांबी आहे. त्यानंतर पहा दुसरी उपनदी याच्यामध्ये पाहू, दक्षिण पूर्णा, दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णाची लांबी किती पाहतात, तर जवळपास 273 किलोमीटर आपण पाहतो. त्यानंतर पहा प्रवरा, वन ऑफ द इम्पॉर्टंट तिची उपनदी. ठीक आहे, प्रवरा नदी हिची लांबी आपण पाहतो जवळपास 208 किलोमीटर. तसं जर का पाहिलं तर हाही पॉईंट मला एका गोष्टीची आठवण करून देतोय. प्रवराची जेवढी लांबी आहे 208 किलोमीटर, अरे तापी नदीची महाराष्ट्रामध्ये लांबी केवढी आहे, 208 किलोमीटरच तुम्ही पाहता. ठीक आहे, तो एक पॉईंट त्याच्यामध्ये रिमेंबर करू शकतो आपण. त्यानंतर पहा प्रवरा झाल्यानंतर आणखी याच्यामध्ये आपण मेन्शन करू प्राणहिता, प्राणहिता नदी. प्राणहिता नदीची लांबी किती, तर जवळपास 120 किलोमीटर. आणि लास्टमध्ये एक मेन्शन करतो कादवा नदी, कादवा नदी. या नदीची लांबी किती, तर जवळपास 74 किलोमीटर आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, एकूण किती किलोमीटर, 74 किलोमीटर. आता याला घेऊन जर का उपनद्यांना घेऊन जर का क्वेश्चन आला कधी, तर त्या क्वेश्चनला तुम्ही याच्यावरून टॅकल करू शकता. म्हणजे ठीक आहे, राहील इथपर्यंत लक्षात, एवढं डिस्क्रिप्शन आपल्या लक्षात राहील, थोडंसं त्याच्या संबंधी इनफ आहे म्हणजे. पण हा जो क्वेश्चन होता तुमचा, याला काय करण्यात आलं होतं, रद्द करण्यात आलं होतं. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला होता. आता हा जो क्वेश्चन होता हा डायरेक्टली थोडासा आउट ऑफ द बॉक्स आपण म्हणूया. ठीक आहे, मृदा निर्मितीवर तो शास्त्रीय अभ्यास जो केला होता 1938 मध्ये, याच्यामध्ये याचं करेक्ट आन्सर काय होतं, डॉक्टर बसू आणि शिरूर हे त्याचं करेक्ट आन्सर होतं. ठीक आहे, याच्याबद्दल तर नाही बोलूयात, पण मृदा निर्मितीवर आधारित, आता मृदा निर्मिती कशी होते याच्याबद्दल आपण बोलू शकतो थोडंसं. ठीक आहे, एक पॉईंट डिस्कस करू शकतो की बाबा मृदा निर्मिती म्हणजे मृदा जी तयार होते त्याला आपण काय म्हणतो, पेडोजेनेसिस असं म्हणतो. पेडोजेनेसिसमध्ये जर का पाहिलं तर 4 स्टेप्स तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे, शॉर्टमध्ये समजून घेऊया कोणत्या कोणत्या 4 पायऱ्या आहेत. ठीक आहे, पहा मृदा निर्मिती. आता मृदा निर्मिती जर का म्हटलं तर याला आपण काय म्हणतो रे, पेडोजेनेसिस, जेनेसिस असं आपण त्याला म्हणतो. पेडो म्हणजे काय, मृदा, आणि जेनेसिस म्हणजे हा शब्द तुम्हाला कशाचा सेन्स देतोय, जनरेशनचा सेन्स देतोय की नाही, बरोबर आहे. जनरेशन म्हणजे काय, निर्मिती होणे. पहा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या 4 स्टेप्स आपण पाहतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी स्टेप असते रे ती म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक्स, वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजेच काय, खडकांचं विदारण, खडकांचे विदारण. त्यानंतर दुसरी जी स्टेप आपण पाहतो ती म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर जे आहेत आपलं ORG, ऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट असं लिहा तुम्ही. ठीक आहे,
पहा ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच काय, सेंद्रिय पोषण द्रव्ये, सेंद्रिय पोषण द्रव्ये. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये तिसऱ्या स्टेपमध्ये लेअरिंग होताना दिसेल तुम्हाला. लेअरिंग म्हणजे काय, थर साचणे किंवा मातीचे थर. एक्सप्लेन करतो मी एका मिनिटात, ठीक आहे. मातीचे थर. आणि चौथी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की मृदा काय होते, मॅच्युअर होते. मॅच्युअर सॉइल म्हणजेच काय, परिपक्व मृदा. परिपक्व मृदा, ठीक आहे. आता समजून घ्या की याच्यामध्ये नेमकं होतं काय. या चारही स्टेपमध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय म्हटलेलं आहे, वेदरिंग ऑफ रॉक्स. वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे काय की बाबा खडकांचं विदारण. आता खडकांच्या विदारणाच्या केसमध्ये काय होतं, वेगवेगळे आपण असे घटक पाहतो की ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, खडकाचं विदारण म्हणजे खडक, मोठा खडक हा लहान लहान खडकामध्ये तुम्हाला तुटताना दिसतो. पहा त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असू शकतात, उष्णता आहे, त्यानंतर वारा आहे, त्यानंतर ऊन आहे, त्यानंतर पाऊस वगैरे, हिम वगैरे, अशा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे काय होऊ शकतं की एक मोठा जो खडक असतो, हा मोठा खडक छोट्या छोट्या खडकांमध्ये तुम्हाला तुटताना दिसेल. म्हणजे ठीक आहे, यालाच आपण पहिली स्टेप म्हणूया. ते म्हणजे काय, वेदरिंग ऑफ रॉक्स आपण म्हणू. आता वेदरिंगमध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत बरं का, एक फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंगमध्ये काय होणार की ज्याच्यामध्ये मूळ खडकाच्या सारखंच तुम्हाला तयार झालेला खडक दिसेल. केमिकल वेदरिंगमध्ये ह्या प्रॉपर्टीज चेंज होतात. म्हणजे मूळ खडक जसा होता त्याच्यापासून तयार होणारे खडक यांच्यामध्ये तुम्हाला रासायनिक बदलामुळे काहीतरी गुणधर्म बदललेले दिसून येतील. त्याला तुम्ही केमिकल वेदरिंग म्हणत असता. फिजिकलच्या केसमध्ये गुणधर्म जे आहेत ते बदलत नाहीत, ठीक आहे. ते जरा जास्त समोर झालं म्हणा. पण पहा, ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय, सेंद्रिय पोषण द्रव्य. आता हे जे तुटलेले जे लहान लहान खडक आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक घटक मिसळताना दिसेल. त्याचं नाव ऐकलंय तुम्ही 100%. तो म्हणजे ह्युमस रे. ह्युमस म्हणजे काय की जेव्हा विघटन होत असतं तेव्हा त्या विघटनातून काळा स्टिकी रंगाचा द्रव्य तुम्हाला पाहायला भेटतो, ठीक आहे. तो या छोट्या छोट्या खडकांमध्ये किंवा दगडामध्ये, मातीमध्ये मिसळला जातो समजा, ठीक आहे. त्याच्यापासून काय होतं, सेंद्रिय पोषण द्रव्य मिसळताना आपल्याला त्याच्यात दिसतात, ठीक आहे. त्यानंतर पहा तिसरा की हा लेअरिंग या प्रोसेसमध्ये. आता लेअरिंगमध्ये नेमकं काय होतं की ते जे छोटे छोटे खडक आहेत ते झालं, त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटर, परत छोटे खडक किंवा आपल्या मातीचा थोडासा थर, त्याच्यावर परत ऑर्गॅनिक मॅटर, असे थर आपल्याला साचताना दिसतात, ठीक आहे. असे काय होतात, थर तुम्हाला साचताना दिसतात. या थरांना आपण काय म्हणतो रे, तर याला आपण हॉरिझॉन्स असं म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्याला, हॉरिझॉन्स असं म्हणतो. आता पहा चौथ्या स्टेपमध्ये, आता पहा ही जी स्टेप आहे तिसरी स्टेप, हे खूप जास्त महत्त्वाची आहे. का बरं, कारण की मृदा जे पाणी पकडून ठेवत असते ते पाणी विरघळण्याची प्रोसेस या तिसऱ्या स्टेपमध्ये होते. त्याच्यासोबत सोबत जे खनिज आपल्या मातीमध्ये मिसळतात ते सुद्धा या थर्ड स्टेपमध्येच तुम्हाला मिसळताना दिसतील, ठीक आहे, लेअरिंगच्या केसमध्ये. आणि मग फोर्थ जी स्टेप आहे त्याच्यामध्ये मृदा तिचा वेळ घेते आणि नंतर तुम्हाला एक मॅच्युअर सॉइल पाहायला भेटते, सुपीक. त्यानंतर गडद आपली जी मृदा तयार होते ती कोणत्या, फोर्थ स्टेपमध्ये, की ज्या मृदेच्या खाली तुम्हाला मूळ खडक पाहायला भेटतो आणि त्याच्यावर आपण ती माती म्हणजे तयार झालेली पाहतो, ठीक आहे. अशा 4 स्टेप्समध्ये काय पाहतो आपण, आपली मृदा तयार होत असते, ज्याला की काय म्हणणार तुम्ही, पेडोजेनेसिस म्हणणार, ठीक आहे. चला पुढे जाऊ. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. पहा नेक्स्ट क्वेश्चन मग पाहूया. याचं करेक्ट आन्सर काय होतं, तर डॉक्टर बसू आणि शिरूर होतं. म्हणजे ठीक आहे, मृदा निर्मितीवर आपण बोललो थोडंसं की मृदेची एक्झॅक्ट निर्मिती कशी होते. म्हणजे पहा पुढे काय म्हटलेलं आहे की कोकणामध्ये, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागामध्ये मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या. आता याचं जे आन्सर आहे ते थोडंसं एलिमिनेशन आपण काढायला पाहिजे, ठीक आहे. पहा सगळ्यात पहिली ते दिलेलं आहे देवगड, आचरा वगैरे, कर्ली वगैरे. आता ह्या ज्या खाड्या आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे की देवगड वगैरे सर्वात दक्षिणेकडे तुम्ही, म्हणजे थोडंसं जास्त दक्षिण भागामध्ये होऊन जातं. म्हणजे मध्य कोकणामध्ये येणार कधी तर नाही. त्यानंतर पहा राजापुरी, बाणकोट, केळशीची खाडी. आता याच्यामध्ये थोडंसं स्टँड बाय ठेवूया. पहा पुढे काय म्हटलेलं आहे तुम्हाला, इथे तेरेखोलची खाडी आपल्याला पाहायला भेटते. तेरेखोल नदी किंवा तेरेखोलची खाडी जे पाहतो आपण ते सर्वात दक्षिणेकडे पाहतो, म्हणून हा एक ऑप्शन एलिमिनेट केला असता. त्यानंतर पुढे डहाणू, वसई आणि दातीवरे ह्या ज्या खाड्या पाहता ह्या थोडंसं जास्त उत्तरेला आपण पाहतो, ठीक आहे, अति उत्तरेला पाहतो. त्याच्यामुळे हे एक ऑप्शन याच्यामध्ये एलिमिनेट झालं असतं. करेक्ट जे आन्सर होतं, ठीक आहे, ते काय होतं याच्यामध्ये, राजापुरी, बाणकोट आणि केळशीची खाडी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार होतं, मध्य कोकणामध्ये समाविष्ट होणाऱ्या. आता तसं जर का बघायला झालं तर 3 प्रमुख नद्या आहेत की त्या 3 प्रमुख नद्यांमुळे आपण कोकणाचे विभाग करत असतो रे, ठीक आहे. आता मध्य कोकण म्हणजे कोणता, ठीक आहे, ते तुम्हाला थोडंसं सांगतो. पहा कोणत्या पुढे इथे एक जर का आपण असा ड्रॉ करूया, असा जर का एक आपला रफ महाराष्ट्राची फिगर जर का ड्रॉ करायची झाली समजा, ठीक आहे. आता याच्यामध्ये जो वरचा भाग आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला भेटेल की एक या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची नदी जाताना दिसते एक, ठीक आहे. 1 मिनिट फक्त, थोडंसं चांगलंच काढूया मग आता इथपर्यंत आलो आहे तर.
ठीक आहे, पहा इथे ठीक आहे, ह्या 4 नद्या आपण मेन्शन करू की ज्याच्यावर आपण काय करतो, कोकणाचे विभाग करतो. कोणत्या कोणत्या रे? सगळ्यात पहिली तुम्ही पाहता इथे दमणगंगा, ही जी आहे दमणगंगा. दमणगंगाच्या नंतर आपण पाहतो इथे पाताळगंगा. पाताळगंगा. पाताळगंगाच्या नंतर बघता सावित्री नदी. सावित्रीच्या नंतर बघतो आपण एक तेरेखोल नदी. तेरेखोल. आणि यांच्यामध्येच काय करतो आपण, तर विभाग करत असतो. पहा कशा पद्धतीने. जो सगळ्यात पहिला आहे दमणगंगा नदी ते पाताळगंगा नदी, यांच्यामध्ये तुम्ही कोणता म्हणता, तर इथे आपण उत्तर कोकण म्हणतो. उत्तर कोकण. त्यानंतर दुसरा पाताळगंगा नदी ते सावित्री नदी, यांच्यामध्ये मध्य कोकण आपण म्हणतो. मध्य कोकण. आणि लास्टमध्ये सावित्री नदी ते तेरेखोल नदी, यांच्यामध्ये आपण दक्षिण कोकण म्हणतो. बरोबर आहे. कोणता? दक्षिण कोकण. आता जर का पाहिलं 2021चा हा प्रश्न आहे, बरोबर. तर 2021मध्ये म्हणजे जुना हा ट्रेंड होता की त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जायचा, पण आता रिसेंटमध्ये हे क्वेश्चन जे आहे ते थोडेसे कमी करण्यात आलेले आहे. ठीक आहे, पण तरीही एकदा एक्झामला जाण्यापूर्वी याच्यावर असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या नद्या आहेत दमणगंगापासून ते तेरेखोलमध्ये असणाऱ्या, त्याच्यासोबत त्यांच्यावर कोणत्या कोणत्या खाड्या आहेत रिस्पेक्टिव्ह, त्या खाड्यासुद्धा आपण वाचून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पहा पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. याचं करेक्ट आन्सर काय असणार होतं मग, तर ऑप्शन नंबर 3 जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर असणार होतं. चला पहा पुढे. सॉरी, ऑप्शन नंबर 3 नाही, ऑप्शन नंबर 2 हे काय असणार होतं, त्याचं करेक्ट आन्सर असणार होतं. चला पहा पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. पूर्वीचे जे पेपर होते आपले म्हणजे 2020-21चे वगैरे, त्याच्यामध्ये भूगोलाचे 15 प्रश्न यायचे बरं का, की जे आता कमी करून 10 वर त्याची संख्या आलेली आहे. आता पहा क्वेश्चन काय आलेला आहे की लक्षद्वीप मिनिकॉय बेटे हे कशामुळे विभक्त झाले आहेत म्हणून. 8 डिग्री चॅनल, 10 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल किंवा 0 डिग्री चॅनल. अरे 0 डिग्री चॅनल कुठून आला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. आता याच्या मागचा जो कन्सेप्ट आहे किंवा याच्या मागे जे लॉजिक आहे, लॉजिक नाही म्हणूया पण एक ट्रिकच्या माध्यमातून आपण जाऊया. 8 डिग्री, 9 डिग्री आणि 10 डिग्री खूप जास्त कन्फ्यूज होतं मुलांना की 8 डिग्रीमुळे कोणते दोन वेगळे होतात, 9 डिग्रीमुळे कोणते आणि 10 डिग्रीमुळे. तिन्ही जे आहे ते एका ट्रिकच्या माध्यमातून सर्वच लक्षात ठेवा तुम्ही. पहा ट्रिक काय सांगतो तुम्हाला याच्यात लक्षात ठेवत असताना. ठीक आहे, 8 डिग्री, 9 डिग्री, 10 डिग्री. एक वाक्य लक्षात ठेवा, एक मंत्र तुम्ही पाठ करून घ्या, परत कधीच विधान त्याच्यामध्ये चुकणार नाही. म्हणजे कोणता, की मला मिनी लक्ष दे म्हणाली कारण छोटे होते. काय म्हटलेलं आहे, मला मिनी लक्ष दे म्हणाली कारण छोटे होते. ठीक आहे, याच्यामध्ये कारण छोटे होते. आता पहा 8 जे आहे फक्त एवढं एक बेसिक आपल्या याच्यामध्ये लक्षात पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना, की हे जे म्हणजे अक्षांश आहेत हे तुम्हाला वर वाढताना दिसत आहेत. बरोबर आहे, कारण 0 जे आहे विषुववृत्त त्याच्यापासून मग पुढे उत्तरेकडे वर जाताना अक्षांशाची व्हॅल्यू काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे 8 डिग्री त्याच्यावर 9 डिग्री त्याच्यावर 10 डिग्री आपण पाहतो म्हणजे. ठीक आहे, पहा मग आता याच्यात पाहूया मला वरून कोणतं यायला पाहिजे. 8 डिग्रीच्या खाली इथे मालदीव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मालदीव बेटे. ठीक आहे, त्यानंतर पहा मिनीवरून इथे मिनिकॉय बेटे लक्षात ठेवा, मिनिकॉय बेटे. म्हणजे पहा याच्यात काम काय झालं आपलं की 8 डिग्रीमध्ये मालदीव आणि मिनिकॉय यांना ते वेगळं करते. त्यानंतर पहा लक्षवरून काय लक्षात ठेवायचं, तर इथे लक्षद्वीप बेटे, लक्षद्वीप बेटे. म्हणजे आता तुमच्या इझिली लक्षात येऊन जाईल 8 डिग्री आणि 9 डिग्री याच्यामध्ये 3 जो खेळ आहे तो कोणाचा आहे, मालदीव, मिनिकॉय आणि लक्षद्वीप. ठीक आहे, मग पुढे 10 डिग्रीचे चॅनल आहे की जे आपल्याला भारताच्या तुम्हाला या बाजूला वगैरे पाहायला भेटतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहा कोणते कोणते कारणवरून जर लक्षात ठेवायचं आपल्याला तो म्हणजे कार निकोबार, कार निकोबार. आणि लास्टमध्ये छोटेवरून छोटे अंदमान लक्षात ठेवा, छोटे अंदमान. ठीक आहे, म्हणजे हे काय तर 10 डिग्रीचा रेफरन्स तिथे तुम्हाला पाहायला भेटेल. मला मिनी लक्ष दे म्हणाली कारण छोटे होते. बस अशी एक ट्रिक लक्षात ठेवा आणि 3 तुमचे चॅनल जे आहेत ते लक्षात राहतील. त्याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना फक्त एक थोडंसं रिलेट करायचं झालं की 8 डिग्रीमध्ये म्हणजे तुम्ही एक लाईन जर का मार्क केली तर तुम्ही आरामात त्याच्यामध्ये ते बसवू शकता हे जे बेटे आहेत ते. ठीक आहे, परत कधी क्वेश्चन चुकणार नाही. लोकेशनसाठी तुम्हाला हा फोटो आपण यूज करूया. ठीक आहे, पहा कोणते मालदीव्स बेटे जे पाहत आहेत, मालदीव बेटे आणि मिनिकॉय बेटे यांच्यामध्ये जो पाहता पहिला तो म्हणजे 8 डिग्रीचा, त्याच्यावरती लक्षद्वीप बेटे आपण पाहतो यांच्यामध्ये 9 डिग्रीचा पाहतो. बरोबर आहे, मिनिकॉयमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये. आणि या बाजूला इकडच्या बाजूला तुम्हाला पाहायला भेटत आहे 10 डिग्रीचा चॅनल की जो निकोबार म्हणजे कार निकोबार आणि वरच्या बाजूला अंदमान जी बेटे आहेत त्या अंदमान बेटावरच्या मधून गेलेला आहे कोणता 10 डिग्रीचा चॅनल. राहील इथपर्यंत लक्षात. ही जी ट्रिक आहे ती ट्रिक त्या क्वेश्चनच्या बाजूला लिहून ठेवा किंवा तुमच्या नोट्समध्ये मग ती अपडेट करून घ्या तुम्ही. ठीक आहे, चला पहा पुढे जाऊ. हा क्वेश्चन क्लिअर असेल सर्वांना.
चला पहा नेक्स्ट क्वेश्चन कोणता होता याच्यामध्ये पहा, मग याचं जे करेक्ट आन्सर होतं लक्षद्वीप बेटे आणि मिनिकॉय बेटे. मग कोणतं पाहिजे होतं पहा, लक्षात घ्या अजून एकदा. लक्षद्वीप बेटे आणि मिनिकॉय बेटे यांच्यामध्ये कोणतं चॅनल होतं, तर 9 डिग्रीचं चॅनल तुम्ही पाहिलं ते. ठीक आहे, कोणतं चॅनल आपण पाहिलं याच्यामध्ये, 9 डिग्री चॅनलमुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार होतं. ठीक आहे, पहा पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. काय विचारलेलं आहे, त्रिवार्थाजी यांनी केलेले आपल्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आहे. आता पहा याच्यात आपल्यासाठी म्हणजे आता त्रिपुरा राज्यातलं हवामान वगैरे लक्षात ठेवू शकतो का आपण, किंवा एवढे मोठे लक्षात ठेवू शकतो का हवामान विभाग. काय एक ट्रिक त्याच्यामध्ये दिलेली होती की पश्चिम किनारपट्टी मैदानी भाग. आता पश्चिम किनारपट्टी मैदानी भाग जर का पाहाल तर पश्चिम किनारपट्टीवर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुद्धा येताना दिसतं ना. आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते सुद्धा याचा भाग तुम्हाला पाहायला भेटते. आता महाराष्ट्रामध्ये जर का पश्चिम किनारपट्टीवर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, हा जो काही किनाऱ्याचा भाग आहे आपला, याच्यावर जर का आपण हवामान विभाग पाहू आपल्या महाराष्ट्राचा, तर याच्यापैकी कोणता पाहायला भेटतो त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली आन्सर सांगू शकत होते. किंवा ऑप्शन जर का ऑब्झर्व केले तर त्याच्यामध्ये परत एकदा ती ट्रिक आली कोणती, की बाबा जे ऑप्शन तुम्हाला ब्रॅकेटमध्ये वगैरे दिलेलं असतं मॅक्सिमम टाईम तेच आन्सर असतं म्हणून. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते काय होतं, ऑप्शन नंबर 3 होतं. पण ते त्या बेसिसवरती जास्त न जाता थोडंसं लॉजिक आणि त्याच्या मागचं आपण नॉलेज पण म्हणजे कन्झ्युम करूया. ठीक आहे, ट्रिक ते लक्षात आहे ना, दिशामध्ये पाहिलं असेल तुम्ही की बाबा एक तर नॉलेज, त्यानंतर दुसरं लॉजिक लावा, नाहीतर मग ट्रिक लावा तुम्ही. या 3 पैकी आता हे ट्रिकनं पण सॉल्व्ह होऊ शकत होता तो इझिली, त्यानंतर त्याच्या मागचं असणारं लॉजिक आपण समजून घेऊया. पहा आता त्याच्यात आपल्या महाराष्ट्राचे जर का हवामान विभाग पाहिले आपण तर तुम्हाला 3 हवामान विभाग त्रिवार्थांनी केलेले दिसतील. कोणते कोणते, एक म्हणजे AM, ठीक आहे, कोणतं AM, त्यानंतर BS आणि AW. ठीक आहे, AM, BS आणि AW. त्यातला AM जो आहे, हा जो M इथे मेन्शन केलेला आहे, या Mचा मिनिंग काय स्टँड होतो रे डायरेक्टली, तर मॉन्सून स्टँड होतो. मॉन्सून. आता मॉन्सून म्हणजे काय, तर याला वर्षारण्य हवामान विभाग आपण म्हणतो. वर्षारण्य हवामान विभाग का बरं म्हटलेलं आहे वर्षारण्य, कारण त्या भागामध्ये तुम्हाला भरपूर वर्षा पाहायला भेटते, त्याच्यासोबत इथं अरण्य सुद्धा आपण पाहतो. ठीक आहे, इथे काय काय पाहतो आपण, तर इथे वर्षा म्हणजे पर्जन्य भरपूर आहे. ठीक आहे, इथे काय पाहतो, पर्जन्य भरपूर, त्याच्यासोबत दाट अरण्य किंवा घनदाट अरण्य सुद्धा पाहतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर वर्षारण्य हवामान विभाग म्हटलेला आहे. आता दुसरा इथे S जो आलेला आहे BS मध्ये, हा S कशासाठी स्टँड करतो, तर ते स्टेपीसाठी आपण पाहतो. बरोबर आहे, स्टेपीसाठी आपण पाहतो. स्टेपी हवामान विभाग म्हणजेच काय, आता पाहिजे लिहितो स्टेपी. कशाला म्हणणार आहे आपण स्टेपी कोणत्या केसमध्ये म्हणत असतो, की ज्या ठिकाणी तुम्हाला गवताळ कुरणे आढळतील, म्हणजे गवताळ भाग थोडासा जास्त किंवा कुरणांचा भाग थोडासा जास्त आढळेल, याच्यामध्ये स्टेपी कशाला म्हणायचं, गवताळ कुरणे जिथे आपल्याला पाहायला भेटतील त्याला आपण काय म्हणू, तर स्टेपी असं म्हणणार आहोत. आणि लास्टमध्ये जो AW आला त्याला आपण काय म्हणून ओळखतो, तर सॅव्हाना हवामान विभाग म्हणून ओळखतो आपण. बरोबर आहे, सॅव्हाना हवामान विभाग. आता सॅव्हानाच्या केसमध्ये काय होतं, की या ठिकाणी तुम्हाला गवत तर थोडंफार आढळेल, त्याच्यासोबत आपल्याला छोटी छोटी झुडपं सुद्धा आढळतात आणि याच ठिकाणी आपल्याला झाडं सुद्धा आढळतात, पण ती विरळ स्वरूपाची असतात. याच्यामध्ये अपवादात्मक स्थिती असू शकते बरं का. आता हा जर का भाग पाहिला तर याच्यामध्ये मुख्यतः पूर्व विदर्भाचा समावेश होताना दिसेल. पूर्व विदर्भामध्ये मग गडचिरोली आहे, मेळघाट परिसर आहे, की जिथं झाडे भरपूर जास्त पाहायला भेटतात, वनांचं बऱ्यापैकी आच्छादन आहे. पण म्हणताना काय म्हटलेलं आहे सॅव्हानामध्ये, की दाट म्हणजे झाडं जे आहेत ते तुम्हाला थोडीशी विरळ स्वरूपामध्ये असू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे, तर इथे झुडपे, त्यासोबत गवत, त्यासोबत झाडे, पण कशी विरळ स्वरूपाची. मग त्याला काय म्हणायचं आपल्याला, तर सॅव्हाना असं म्हणायचं आहे. आणि एक्झॅक्टली हे दिसतं कसं, हे सर्व काही दिसतं कसं, तर अशा प्रकारे पहा. AM म्हणजे इथला जो भाग आहे तो तुम्हाला कशामध्ये समाविष्ट होता नसेल, मॉन्सूनमध्ये. त्यानंतर AMच्या बाजूला इथे BS जो मेन्शन केलेला आहे, ठीक आहे, जो की आपण आता जस्ट पाहिला स्टेपी म्हणून, आणि तिसरा सॅव्हाना म्हणून. ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपला जो पूर्व विदर्भ आहे, पूर्णपणे विदर्भ, त्याच्यासोबतच थोडासा म्हणजे तुम्ही म्हणू शकता की महाराष्ट्र पठार जो आहे. आता याच्यात जर का तुम्ही महाराष्ट्र पठाराचे 2 विभाग केले समजा, कोणते कोणते, एक तुम्हाला इथे पूर्व विभाग पाहायला भेटतो आणि दुसरा महाराष्ट्र पठाराचा पश्चिम विभाग आपण म्हणूया. तर महाराष्ट्र पठाराचा जो पूर्व विभाग आहे, ठीक आहे,
हा जो आपला महाराष्ट्र पठार आहे पूर्ण, याचा जो पूर्व विभाग आहे हा तुम्हाला AW मध्ये समाविष्ट होताना दिसेल. महाराष्ट्र पठाराचा जो पश्चिम विभाग आहे, पश्चिम पठार ज्याला आपण म्हणूया समजा, तो तुम्हाला कशामध्ये तर BS मध्ये थोडाफार म्हणजे इन्क्लूड झालेला दिसून येईल. ठीक आहे, अशा प्रकारे हे त्याचं विभाजन आहे. AM, BS, AW. M म्हणजे मॉन्सून, S म्हणजे स्टेपी, AW म्हणजे सॅवाना, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. याचं मग करेक्ट आन्सर काय होतं? मॉन्सून हवामान विभाग. का बरं? कारण की पश्चिम किनारपट्टीला डायरेक्टली रिलेट करतं ते. ठीक आहे, चला पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे. महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणारी पावसाची टक्केवारी. ठीक आहे, खालीलपैकी किती आहे? आता त्याच्यात लक्षात घ्या, नैऋत्य मोसमी वारे विचारलेलं आहे. डायरेक्टली आन्सर किती सांगायचं आपल्याला? 85% सांगायचं आहे. कारण का बरं? कारण नैऋत्य मोसमी वारे हे कुठून वाहताना दिसतात आपल्याला? तर अरबी समुद्रावरून येताना दिसतील. ठीक आहे, डिस्क्रिप्शन पाहूया याच्याबद्दल थोडंसं. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये असणारं पर्जन्य वितरण सर्वात पहिला मेन्शन करू ते म्हणजे नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे. ठीक आहे, आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या केसमध्ये आपण जस्ट बोललो की यांच्यामुळे किती पर्सेंट रे? तर 85% पर्जन्य होताना दिसते आपल्याला. कुठून येतात ही? तर अरबी समुद्रावरून वाहून येतात. अरबी समुद्रावरून वाहतात. त्यानंतर लक्षात घ्या, अरबी समुद्रावरून तर वाहतात. एक्झॅक्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात किती होते म्हणजे कधी होताना दिसते? जून महिन्यामध्ये सुरुवात होताना दिसते आपल्याला. म्हणजेच कोणते कोणते? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. सप्टेंबर महिना. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडताना दिसेल. त्यानंतर आणखी एक स्टेप समोर जाऊ. नैऋत्य मोसमी वारे त्याच्यासोबत सोबत ईशान्य मोसमी वारे सुद्धा आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. ईशान्य मोसमी वारे. ईशान्य मोसमी वारे. आता यांच्यामुळे जर का पाहाल 85% जर का पर्जन्य नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होते, तर ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे जवळपास 15% पर्जन्य होताना दिसेल तुम्हाला. राहिलेला किती पर्सेंट? 15%. आता हे जे वारे असतात, जसे की नैऋत्य मोसमी वारे तुम्हाला अरबी समुद्रावरून वाहून येताना दिसेल, तसे ईशान्य मोसमी वारे हे परतीचा मान्सून आपण त्याला म्हणतो. जेव्हा मान्सून वापस जात असतो तेव्हाची कंडिशन. समजा हे जे वारे वाहतात हे तुम्हाला बंगालच्या उपसागरावरून वाहताना दिसून येते. सोबत लक्षात घ्या, जेव्हा बंगालच्या उपसागरावरून वाहतात तेव्हा आपले जे पूर्व किनारपट्टीवर असणारे स्टेट्स आहेत, राज्य जे आहेत, त्याच्यावर मुसळधार पाऊस पडताना दिसतात आपल्याला. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये इन्क्लूड काय होतं? तर आपल्या महाराष्ट्राचा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, ठीक आहे, त्याचा इन्क्लूड म्हणजे तो तुम्हाला याच्यामध्ये समाविष्ट होताना दिसतो. म्हणून आपण म्हणतो की ईशान्य मोसमी जे वारे आहेत त्यांचा प्रामुख्याने म्हणजे जो बेनिफिट आहे, जो फायदा आहे, तो कोणत्या ठिकाणी होताना दिसेल? तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाच्या रिजनला होताना दिसेल. ठीक आहे, पहा हे कुठून बाष्प प्राप्त करतात? तर बंगालच्या उपसागरावरून. उपसागरावरून. त्यानंतर आणखी काय बोललो आपण याच्यामध्ये? पूर्व विदर्भात पाऊस होतो. पूर्व विदर्भात पाऊस. त्यानंतर लक्षात घ्या, हा जो पाऊस पडतो हा कशासाठी उपयुक्त आहे? तर हा रब्बी पिकांसाठी खूप जास्त उपयुक्त असतो. रब्बी पिकांसाठी उपयुक्त असतो. ठीक आहे, राहतील इथपर्यंत लक्षात. आता इथे एक जर काही स्पेस आहे तर थोडंसं आणखी डिस्कस करूया. एक स्टेप पुढे जाऊया की बाबा उन्हाळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडताना दिसेल तुम्हाला. कोणत्या ठिकाणी रे? तर आपला जो कोकणचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तो पाऊस पडतो. बरं का, इथे कोणता? तर इथे उन्हाळ्यातील पाऊस. उन्हाळ्यातील पाऊस प्रामुख्याने कुठे पडतो हा? तर हा कोकणामध्ये पडताना दिसेल आपल्याला. ठीक आहे, कोकण. आता कोकणामध्ये जेव्हा पडतो तेव्हा कोकणामध्ये आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये आंब्याचं पीक बऱ्यापैकी घेतलं जातं. मग आंब्याच्या पिकासाठी खूप जास्त उपयुक्त असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आम्रसरी असं म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? आम्रसरी असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या, आणखी एक त्याचा म्हणजे कोकणाच्या जवळच तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडताना दिसेल. तर तिथे असणारं जे म्हणजे त्याला रिजनल लँग्वेजमध्ये आपण काय म्हणतो? तर वाळीवाचा पाऊस असं म्हणतो. कुठे कुठे वाळवीचा पाऊस सुद्धा म्हटलेला किंवा वाळीवाचा पाऊस सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ठीक आहे, पहा कोल्हापूरमध्ये जेव्हा पडणार, कोल्हापूरमध्ये त्याला काय म्हटलं जातं? वाळीवाचा पाऊस. वाळीवाचा पाऊस म्हणून आपण त्याला ओळखतो. ठीक आहे, राहतील इथपर्यंत लक्षात. मग याचं जे करेक्ट आन्सर होतं तुमचं ते काय होतं? महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे किती पर्सेंट रे? तर 85% पाऊस तुम्हाला होताना दिसेल. ठीक आहे, पहा पुढे जाऊया. इथपर्यंत आलो आपण.
लक्षात घ्या, लास्ट जो व्हिडिओ आपण घेतला होता त्याच्यामध्ये भूगोलाचं 2022चं जे डिकोड केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे फक्त पॉईंट झाला होता, तो कोणता PVTGsला घेऊन. PVTGsमध्ये कोणते 3 PVTGs तुम्हाला येताना दिसतात, तर त्याची ट्रिक होती कोकम. कोकमवरून त्याला लक्षात ठेवा. कोलाम, कातकरी आणि माडियागोंड ह्या ज्या 3 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या ज्या आदिवासी जमाती आहे त्या कशामध्ये आपण PVTGsमध्ये समाविष्ट करतो, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्समध्ये. आणि संख्येने सर्वाधिक जर का विचारलं तुम्हाला की सर्वाधिक संख्या कोणत्या आदिवासी जमातीची आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये कोड BGM हा लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजेच कोणता, भिल्ल, गोंड आणि महादेव कोळी. ठीक आहे, या ट्रिकने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. लास्ट जो व्हिडिओ आहे आपला त्याला तुम्ही बघून घ्या एकदा, तो पण एकदम चांगल्या पद्धतीने आपण घेतलेला आहे. जसं ही विश्लेषण आहे तसं सेम विश्लेषण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटेल. एंडमध्ये आलेलो आहे, एक आणखी पॉईंट डिस्कस करून घेऊया. तो म्हणजे आत्ता जो आपण पेपर डिस्कस केला, पूर्णपणे जे डिस्कशन झालं आपलं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र जिओग्राफीमध्ये आणि भारताच्या जिओग्राफीमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिक्सला घेऊन तुम्हाला प्रश्न विचारले. महाराष्ट्र भूगोलाला घेऊन उद्योग, महाराष्ट्र लोकसंख्या, महाराष्ट्र जलसिंचन, नदी प्रणाली, मृदा आणि हवामान या टॉपिक्सवरती, आणि हे त्याचे प्रश्न क्रमांक आहेत. त्याच्यासोबत भारताच्या भूगोलाला घेऊन वाहतूक, लोकसंख्येला घेऊन, त्यानंतर हिमाचलला घेऊन, त्यानंतर खनिज संपत्ती आणि महत्त्वाची बेटे, हे टॉपिक त्याच्यामध्ये फोकस केले गेले होते आणि हे त्याचे प्रश्न क्रमांक असणार आहेत. ठीक आहे, आता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला किंवा हे विश्लेषण कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट आपलं जे डिकोडिंग करायचं आपल्याला 2022च्या प्रश्नांचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तोपर्यंतसाठी धन्यवाद सर्वांना. आणि तुमच्या प्रतिक्रिया हा नक्की मला व्हिडिओमध्ये कळवा, कारण की तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं ऊर्जेचा स्रोत असणार आहे. धन्यवाद मित्रांनो.